प्रवीण सरांना सांगते की आपण सत्र सुरू करूयात. सर्व सहभागींचे स्वागत आहे. सर्व सहभागींचे मी स्वागत करतो. आज आपलं हे 7व्या वेबिनार मध्ये दुसरं सत्र आहे. विषय कोचिंग आणि मेंटरिंग आहे. तर सर्वांना विनंती आहे की या पूर्ण सत्राचा तुम्ही आनंदही घ्या आणि त्या सत्रातून जास्तीत जास्त माहिती आणि जास्तीत जास्त ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा. तर सत्र चालू करण्यापूर्वी नेक्स्ट स्लाइड. सत्र चालू करण्यापूर्वी आपण सर्वांना विनंती आहे की आपण आपले नाव तपासून पहा. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपले पद यायला पाहिजे, त्यानंतर आपण ज्या ठिकाणी आहात ते ठिकाण, संपूर्ण नाव आणि रोल नंबर. तर यासाठी तुम्हाला पार्टिसिपेंट वरती क्लिक करून तुम्हाला तुमच्या नावासमोर क्लिक करायचं. एकदम टॉपला तुमचं नाव असेल आणि ते क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला रिनेमचं ऑप्शन दिसेल. तर रिनेम वरती जाऊन तुम्हाला तुमचं नाव जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला रिनेम करून घ्यायचं आहे. एक पुढील 30 सेकंदामध्ये प्रत्येकाने आपले नाव रिनेम करावे. बऱ्याच जणांचे नाव सेम दिसत आहेत, तर प्रत्येकाने ते रिनेम करून घ्यावे. आणि आपल्या सत्राचे काही नियम आहेत. तर सर्वात पहिला नियम आहे की संवाद साधत नसल्यास म्यूट वर राहावे. तर प्रत्येकाने याची खबरदारी घ्यावी की आपला माईक हा नेहमी म्यूट असेल, कारण बऱ्याच वेळा चुकून समजा अनम्यूट जरी झाला तरी पूर्ण सत्रामध्ये थोडासा गोंधळ होतो. त्यामुळे कधी कधी फ्लो तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकाने आपले माईक ऑफ ठेवावे. तसेच सत्रादरम्यान आपण नोट्स घ्यावेत. जे काही आपल्याला नवीन वाटलं असेल किंवा आपल्या काही स्वतःच्या कल्पना असतील संबंधित विषयावरती, तर त्याच्या नोट्स घ्याव्यात आपण. तिसरा नियम आहे, आणि शंका असल्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत. तर प्रश्न विचारण्यासाठी कुठलंही म्हणजे कोणत्याही प्रकारचे टेन्शन असतं का, म्हणजे की मी प्रश्न कसा विचारू, माझा प्रश्न साधा एकदम या गोष्टीचं दडपण कोणतं असू नये. आणि शेवटचा आहे की प्रत्येकाने सक्रियपणे सहभाग घ्यावा. सर्वांचा सहभाग असणं खरंच गरजेचं आहे. तर हे सर्व 4ही नियम आपण प्रत्येकाने पाळावेत. तर कृती आहे आज सुद्धा आपण आपल्यासाठी एक भन्नाट अशी ओपनिंग ऍक्टिव्हिटी घेत आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे, सर्वप्रथम तुमच्या स्क्रीनवरती काही वाक्य असेल, एखादं वाक्य दिसेल तुम्हाला. ते वाक्य मी वाचून दाखवेन आणि ते वाक्य तुम्ही ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर जर तुम्ही सहमत असाल तर चॅट बॉक्स मध्ये येस असा मेसेज करा. सहमत नसाल तर चॅट बॉक्स मध्ये नो असा मेसेज करायचा आहे. पुन्हा एकदा मी इन्स्ट्रक्शन सांगतोय की तुमच्या स्क्रीनवरती एक वाक्य दिसेल, ते वाक्य मी वाचून दाखवेन. ते वाक्य ऐकल्यावरती तुम्हाला त्या वाक्याशी जर तुम्ही सहमत असाल तर तुम्हाला येस असा मेसेज करायचा आहे, आणि जर तुम्ही असहमत असाल तर तुम्हाला नो असा मेसेज करायचा आहे. आणि याची उत्तरे तुम्हाला पटापट, जसं रॅपिड फायर राऊंड असतो त्या प्रकारे तुम्हाला याची उत्तरं पटापट द्यायची आहेत. म्हणजे जास्तीत जास्त 30 सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला याची उत्तर द्यायची आहेत. तर आपण चालू करूया. तर पहिलंच आहे की स्वभावाला औषध नाही. जर तुम्ही सहमत असाल तर येस, सहमत नसाल तर नो. स्वभावाला औषध नाही. येस. बऱ्याच जणांना असं वाटतं की स्वभावाला औषध नाही, पण काही जण आहेत ते म्हणतात की ते सहमत नाहीये. ओके, स्वभावाला असं एकदम शाब्दिक अर्थ काढला तर कदाचित औषध नसेल, पण जर आपण ठरवलं तर आपण बदलू शकतो स्वभाव, पण ते कठीण आहे वर्क. पुढचं आहे अंथरूण पसरून पाय पसरावे. अंथरूण पाहून पाय पसरावे. अंथरूण पाहून पाय पसरावे. ओके ओके ओके. इथे मला मिक्स रिस्पॉन्स दिसतोय. काही जणांना वाटतं की नाही,
काही जण सहमत नाहीयेत आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की हो आपण आपली मर्यादा बघूनच काम करायला हवं. ठीक आहे, व्हेरी गुड. इथे मला खूप असं मिक्स दिसतंय. तिसरं वाक्य आहे, सुंब जळला तरी पीळ जात नाही. आणि मला असं वाटतं हे वाक्य आपण बऱ्याच वेळा वापरतो. ठीक आहे, इथे मला असं वाटतं की सहमत आहोत आपण, सर्वांचं मत एकच आहे असं दिसतंय. पुढील वाक्य आहे, जन्मतःच माणसाला बुद्धिमत्ता प्राप्त होते. जन्मतःच माणसाला बुद्धिमत्ता प्राप्त होते. ओके, बरोबर. मी सुद्धा या वाक्याशी सहमत नाहीच आहे की माणसाची बुद्धी त्याला त्याच्या आजूबाजूचं वातावरण, त्याला शिकवणारे शिक्षक यांच्याकडून बऱ्याच गोष्टी त्यांना मिळत असतात. त्यामुळे हे वाक्य बरेच जण दिसतात की कुणाला खूप सहमत नाही आहे. पुढील आहे, नेक्स्ट स्लाइड. माझे शिकण्याचे वय निघून गेले. माझे शिकण्याचे वय निघून गेले. बरोबर. माझे सर्वात मोठे काका आहेत, त्यांनी वयाच्या 58व्या वर्षी LLB ला ऍडमिशन घेतलं. त्यामुळे त्यांच्याकडे बघून तर मी नक्कीच सांगू शकतो की शिकण्याला वय नसतं. पुढील वाक्य आहे, आलिया भोगासी असावे सादर. मला असं वाटतं इथे थोडस मिक्स असेल. येस नो, येस नो, येस नो. इथे भरपूर मिक्स रिस्पॉन्स येतो प्रत्येकाचा. अर्थातच हे वाक्यच तसं आहे की 2 मतं असू शकतात त्या वाक्यावरती. ठीक आहे. पुढील वाक्य आहे, नावडतीचे मीठ अळणी. नावडतीचे मीठ अळणी. येस, इकडे पण बऱ्यापैकी मला थोडस मिक्स रिस्पॉन्स दिसतोय, पण जास्त येस असा रिस्पॉन्स आहे. ओके ओके. आणि याच्यानंतर आहे, पळसाला पाने 3च. पळसाला पाने 3च. येस 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 नो येस येस येस. बऱ्याच जणांचा रिस्पॉन्स येस आहे, काही जणांना नाही पटत आहे. काही हरकत नाही, 2 मतं असू शकतात, भिन्न मतही असू शकतं, नैसर्गिक आहे ते. प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. मला वाटतं सर्वजण सहमत आहेत या वाक्यावरती. आणि पुढील वाक्य आहे, नेक्स्ट स्लाइड. गाढवाला गुळाची चव काय. ओके, इथे सुद्धा खूप जण सहमत आहेत. येस येस येस. काही जण असहमत आहेत, काही हरकत नाही. नेक्स्ट स्लाइड. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. आपण बरीचशी वाक्य आहेत त्याच्यावरती तुम्ही सहमत होता, असहमत होता. 2 मतं असू शकतात, पण तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला आणि मला असं वाटतं की आपली सुरुवात खूप छान झालेली आहे. प्रत्येकाने बिनधास्तपणे आपलं मत मांडलेलं आहे. तसंच पुढील पूर्ण सत्रामध्ये आपण अशाच जोशमध्ये आपली मतं मांडाल अशी अपेक्षा आहे. आणि हे पुढचं सत्र मी काजल मॅडमकडे सोपवतो. काजल मॅडम. धन्यवाद प्रवीण सर, तुम्ही खूप छान पद्धतीने ऍक्टिव्हिटी घेतली आणि सगळ्यांचा सहभाग खूप छान होता. नक्कीच सगळ्यांना ऍक्टिव्हिटी आवडली असेल. आपण आपल्या आजच्या सत्राला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण आपल्या आजच्या सत्राचे उद्दिष्ट काय आहेत हे बघणार आहोत. सगळ्यात पहिलं उद्दिष्ट आहे आपलं कोचिंग आणि मेंटरिंग यांची संकल्पना समजावून घेणं, जे आपण आधीच्या सत्रामध्ये केलेलं आहे.
त्याचबरोबर दैनंदिन कामकाजात कोचिंग आणि मेंटरिंग याचा प्रभावीपणे उपयोग करता येणं. आणि तिसरं उद्दिष्ट आहे कोचिंग मेंटरिंग या प्रक्रियेत ज्या वेगवेगळ्या मानसिकता किंवा माइंडसेट दिसून येतात त्या समजावून घेणं. आपण हे उद्दिष्ट आपलं एकूणच जे कोचिंग आणि मेंटरिंगचं सत्र आहे, ज्या आधी एक भाग घेतलेला आहे आणि आजचा आपला दुसरा भाग आहे. या दोन्ही भागांची आपली उद्दिष्ट आहेत. आपण थोडंसं पुढे जाऊया. आपण रिकॅप करून घेऊया. तुमच्या सगळ्यांसमोर एक तक्ता दिसतो आहे, ज्याच्यामध्ये कोचिंग आणि मेंटरिंग असं लिहिलेलं आहे. आणि डाव्या बाजूला तुम्हाला दिसत असेल, की उद्दिष्ट, लक्ष, वेळ, प्रावीण्य आणि रचना असं लिहिलेलं आहे. उद्दिष्टांच्या पुढे दोन्ही रकाने भरलेले आहेत. लक्ष आणि वेळ याच्या समोर रिकामा आहे. प्रावीण्य याच्या समोरही लिहिलेलं आहे, रचनाही रकाना रिकामा आहे. तर तुम्हाला सगळ्यांना काही पर्याय खाली दिसतील. तर त्या पर्यायांपैकी जो योग्य पर्याय आहे, तो पर्याय तुम्ही चॅट बॉक्सच्या माध्यमातनं सांगू शकतात. आपण सुरुवात करूयात. लक्ष. तर कोचिंग आणि मेंटरिंग यांचं लक्ष किंवा फोकस काय असू शकतं असं तुम्हाला वाटतं? सगळ्यांना विनंती आहे, की तुम्ही चॅट बॉक्सच्या माध्यमातनं उत्तर द्यायचं आहे. जे खाली पर्याय दिसत आहेत, त्या पर्यायांपैकी कोणते पर्याय तिथं व्यवस्थित बसतील असं तुम्हाला वाटतं? 6 नंबर. ओके. अर्चना मॅडमनी टाकलेला आहे 6 नंबर. 6 नंबर. ओके. 6 नंबर. सहा नंबर, 6 नंबर. ओके. कोचिंग आणि मेंटरिंग. मेंटरिंगचंही तुम्ही टाकू शकता. कोचिंगचं लक्ष आणि मेंटरिंगचं दोन्हीचं लक्ष काय आहे? तर दोन्हीचे पर्याय तुम्ही पाठवू शकता. ओके. 5, 6 असे मिक्स पर्याय दिसतायत पहिल्या रकान्यासाठी. त्यासाठी लागणारी वेळ जो दुसरा रिकामा रकाना दिसतो आहे आपल्याला, त्यासाठी लागणारी वेळ कोचिंग आणि मेंटरिंग या दोन्हीही प्रक्रियेमध्ये काय असू शकते? आपण बघितलेलं आहे हे मागच्या सत्रामध्ये. तर खालील जे पर्याय आहेत त्या पर्यायांपैकी काय वाटते तुम्हाला? 2 आणि 4. ओके. 2 आणि 4. कोचिंग अल्प कालावधीसाठी आहे 2 आणि 4. ओके. जो तिसरा रिकामा दिसतो आहे रचना, तर त्यामध्ये काय कोणती उत्तरं येतील? कोचिंग आणि मेंटरिंग प्रक्रियेची एकूणच रचना कशी असणार आहे? खालील पर्यायांपैकी कोणते पर्याय त्या रकान्यामध्ये बसतायत असं तुम्हाला वाटतंय? तेही तुम्ही पाठवू शकता. 1 गरज आधारित भेटी. ओके. 1 1-3. ओके. ठीक आहे. आपण बघूयात नेमकी उत्तरं काय आहेत आणि आपण सांगितलेली सगळी उत्तरं बरोबर आलेली आहेत का आपण बघणार आहोत. येस. साधारण कोचिंग आणि मेंटरिंग याच्यामध्ये आपण बघितलं की त्याचे फोकस काय आहेत. तर कोचिंगचं उद्दिष्ट किंवा लक्ष्य जे आहे ते आहे व्यावसायिक कौशल्य आणि मेंटरिंगचं जे आहे ते व्यावसायिक व वैयक्तिक विकास. कोचिंगसाठी लागणारा जो काही कालावधी आहे तो अल्प कालावधी आहे आणि मेंटरिंगसाठी लागणारा कालावधी हा दीर्घ कालावधी आहे. त्याचबरोबर कोचिंगची जी रचना आहे ती दररोज एक रचनाबद्ध भेटी असतात आणि मेंटरिंगमध्ये गरज आधारित भेटी असतात. खूप छान. तुम्ही सगळ्यांनी खूप छान पद्धतीनं सहभाग दर्शवलेला आहे यामध्ये. सगळ्यांचे धन्यवाद. आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊयात. आपण एक होमवर्क दिलेला होता सगळ्यांनाच, की कोचिंग आणि मेंटरिंग
तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुठे-कुठे अनुभवायला मिळालं, याची काही उदाहरणं आपल्याला सांगायची आहेत. तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन, की एक कोचिंगचं आणि एक मेंटरिंगचा जो काही अनुभव आहे आयुष्यातला, तो तुम्ही सांगू शकता. सांगताना तुम्ही हँड रेज करून बोलण्याची संधी मिळवू शकता. ज्यांना कुणाला अनुभव शेअर करायचा आहे, जो खूप वेगळा आहे आणि तुम्ही आज या टप्प्यावर आहात, या कोचिंग आणि मेंटरिंगच्या प्रक्रियेमुळे, असा एखादा अनुभव. अ, ज्यांना बोलायचं असेल त्यांनी कृपया हँड रेज करा. विनंती आहे सगळ्यांना, आपल्याला अनुभव शेअर करायचा आहे आणि आम्हाला सगळ्यांना अनुभव ऐकायचाही आहे. जे काही आहे ते आपण शेअर करू शकतो. त्यात चूक बरोबर असं काहीच नाहीये. आणि तुमच्या सगळ्या आयुष्यात आतापर्यंतच्या व्यावसायिक आयुष्यात कुठे ना कुठे आपण कोचिंग देखील अनुभवलेलं आहे, मेंटरिंग देखील अनुभवलेलं आहे आणि मग ते दोन्ही रोलमधून अनुभवलेलं आहे. कधी तुम्ही मेंटर असाल तर कधी तुम्ही मेंटी असाल, अशा दोन्ही अंगाने आपण नेहमी अनुभवत असतो. तर ते अनुभव जर तुम्ही सगळ्यांसोबत शेअर केले तर आणखीन इतरांनाही त्या सगळ्या अनुभवाची आणि या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी मदत होते. कोणी शेअर करू इच्छितं? जो काही अनुभव असेल, तो तुम्ही सांगू शकता. आपण मागच्या भागामध्ये बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत कोचिंग आणि मेंटरिंगच्या अनुषंगाने. काय आहे, कशाप्रकारे चालतं. ओके. सुनील सर बोलतायत. हां सर बोला. हा मॅडम, मला कोचिंगचा एक अनुभव आला होता 2004 मध्ये. मी जेव्हा 4 वर्षामध्ये माझ्याकडे ऍडिशनल चार्ज मुख्याध्यापकचा आला होता, त्याच वेळेस माझ्याकडे एक प्राथमिक मुख्याध्यापक रिव्हर्शन होऊन आले ते आणि त्यांनी मला कॅशबुक, जीपीएफचं व्याज या सर्व गोष्टी शिकवल्या त्यांनी. ते मला कोचिंग झाली त्यांची. आणि आज मी जे काही, जसं आता मी शिक्षकच आहे, पण कॅशबुक पासून सर्व काही लेखा विभाग जो आहे तो मला शिकलो मी त्यांच्याकडून. ती मला कोचिंग झाली. आणि स्वयंपाकी कामाटेने हे जसं आपण मुख्याध्यापक असताना त्यांना जे आपण सांगतो ते मेंटरिंग झाली त्यांची, त्यांच्या मनापासून काम कसं करायचं, कारण ते सहसा ऐकत नाही, वर्गाचार असतात, तर ते मेंटरिंग झाली असं मला वाटते. खूप छान सर. तुम्ही खूप छान पद्धतीनं आपला अनुभव सांगितलेला आहे आणि नक्कीच तुमच्या अनुभवातनं आम्हाला सगळ्यांना ही संकल्पना समजण्यासाठी मदत झालेली आहे. अजून कोण बोलू इच्छितं का? काही सेकंद थांबते. ज्यांना अजून कोणाला आपला अनुभव सांगायचा असेल तर, किंवा मग आपण पुढील भागाकडे जाऊ शकतो. आपण पुढील सत्राला सुरुवात करूयात. तुमच्या सगळ्यांपुढं एक प्रसंग येणार आहे.
तर मी आपल्यापैकी एक जणांना विनंती करेन, कोणीही हा प्रसंग वाचून दाखवावा सगळ्यांसाठी. तुम्ही हँड रेज करू शकता. कोणी एक जण. कोण वाचून दाखवतंय हा प्रसंग सगळ्यांसाठी आपल्या? मॅम मी वाचते. हो चालेल. अनिता मॅडम. काळे सर हे विस्तार अधिकारी म्हणून वाठार प्रकल्प करत आहेत. त्यांनी प्रकल्पातील शाळेला भेट देऊन वर्ग निरीक्षण केले आहे. यामध्ये देशमाने सर हे मराठी शिकवत आहेत. त्यांचे वर्ग निरीक्षण झाल्यावर अभिप्राय देताना खालील संवाद दोघांमध्ये होत आहे. काळे सर, तुमची वर्गामध्ये शिकवण्याची पद्धत चांगली आहे, पण काही गोष्टी मला निरीक्षणास आल्या आहेत, त्याबद्दल मला जाणून घ्यायचे आहे. तुम्ही जो धडा शिकवत होता तो सांगताना तुम्ही मुलांच्या रोजच्या अनुभवाशी जोडला असता तर अधिक प्रभावी झाला असता असे मला वाटते. तुमचे काय मत आहे यावर? देशमाने सर, हो सर, पण मी तो माझ्या क्षमतेवर आधारित जोडण्याचा प्रयत्न केला होता. मला वाटते ते मुलांपर्यंत योग्यरित्या पोहोचले आहे. काळे सर, तुम्ही मराठी शिकवत असताना बऱ्याच वेगळ्या भाषेतील शब्द वापरत होता. त्याऐवजी मुलांच्या भाषेतील शब्द वापरायला पाहिजे होते. त्याने मुलांना या पाठासोबत अधिक जोडता आले असते. देशमाने सर, सर तुमचे बरोबर आहे. मला मुलांची भाषाच येत नाही. मला वाटत नाही की मला त्यांच्या भाषेतील शब्द शिकवणे शक्य आहे. ते अवघड काम आहे. मला ते जमेल याची खात्री वाटत नाही. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. खूप छान पद्धतीने मॅडमने आपल्याला प्रसंग वाचून दाखवलेला आहे. तर सगळ्यांसाठी काही प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे की आत्ता जो आपण प्रसंग बघितला, यातून नेमकं तिथं काय घडलं आहे प्रसंगामध्ये? काय दिसतं आहे तुम्हाला? ज्यांना बोलायचं असेल त्यांनी हँड रेज करू शकता किंवा चॅटमध्ये सुद्धा तुम्ही तुमची मतं देऊ शकता. थोडंसं रिफ्लेक्ट करून घेऊयात आपण. मेंटरिंग, सचिन सर म्हणतायत की मेंटरिंग झालेलं आहे. ओके. अजून एक प्रश्न आहे माझा, तोही मी तुम्हाला सगळ्यांना विचारते आणि आपण एकत्र रिफ्लेक्ट करूया. काळे सर आणि देशमाने सर यांच्या ऍटिट्यूड मध्ये काही फरक दिसला का तुम्हाला? आणि जर का फरक दिसला असेल तर तो कोणता फरक आहे? ज्यांना बोलायचं असेल त्यांनी कृपया हँड रेज करून तुम्ही बोलण्याची संधी घेऊ शकता. विजया मॅम म्हणता आहेत कोचिंग आहे. ओके, ठीक आहे. शरद सरांनी हँड रेज केलेला आहे. हा सर बोला. मला वाटतं त्यांच्यामध्ये इथे मेंटरिंगची प्रोसेस होत आहे. काळे सर त्यांना मेंटरिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु देशमाने सर त्या ठिकाणी त्यांचा ऍटिट्यूड जो आहे तो फिक्स्ड आहे आणि त्याच्यामध्ये ते बदल करायला तयार नाहीयेत. जर त्यांनी पॉझिटिव्ह वेने विचार केला म्हणजे ते मला जमेल याची खात्री वाटत नाही. जर त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला तर डेफिनेटली ते ती मुलांची भाषा त्यांना अवगत करणं शक्य होईल. परंतु त्यांनी अगोदरच त्यांचं मत फिक्स केलंय की नाही मला ते करता येणार नाही. तो त्याच्यामध्ये ऍटिट्यूड मध्ये फरक मला तिथे जाणवतो. आणि काळे सर मात्र पॉझिटिव्ह वेने त्यांना सांगतायत की तुम्ही या गोष्टी केल्या तर तुमचं टीचिंग जे आहे तर ते अधिक इफेक्टिव्ह होईल. त्याचबरोबर काळे सर त्यांना स्वतःच त्यांना म्हणजे गायडन्स करून त्यांना त्यांचंही मत देशमाने सरांना त्यांचं मत मांडण्याची देखील ते संधी देत आहे. तर हा, येस, थँक्यू.
ओके, धन्यवाद सर. खूप छान पद्धतीनं तुम्ही तुमचं मत मांडलेलं आहे. विजया मॅमना पण काहीतरी बोलायचं आहे. त्यांनी हँड रेज केलाय. हा बोला मॅम. मला पण तेच वाटतं मॅडम, म्हणजे जे शिकवणारे सर आहेत त्यांचं नाव काय? काळे देशपांडे सर सर. जे आहे, काळे देशमान्य सर देशमान शिकवणारे कोण होते मॅडम? मला थोडं देशमाने सर हे देशमाने शिकवतात सर आणि काळे सर आहेत ते मुख्याध्यापक आहेत हा, त्यांचे. तर देशमाने उत्तराधिकारी आहेत. सर म्हणजे देशमाने सर हे अगदी प्रोफेशनल साचेबद्ध शिक्षक वाटतात. ते म्हणजे त्यांना एका विशिष्ट चाकोरीतच शिकवायला आवडतं असं दिसतंय सर मॅडम. ते वेगळा प्रयत्न करत नाही. म्हणजे मुलांपर्यंत शिक्षण पोहोचेल की नाही याची त्यांना म्हणजे तेवढी चिंता दिसत नाही. ते फक्त शिकवण्यामध्ये इंटरेस्टेड दिसतात. म्हणूनच मी कोचिंग टाकलं. आणि काळे सर जे आहे त्यांना असं वाटतं की ते शिक्षण मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्याचं आउटपुट मिळालं पाहिजे. तर त्याच्यामुळे ते त्यांना आपल्या पद्धतीत बदल करायला सांगतात आहे. पण देशमाने सर म्हणजे साचेबद्ध आहे. ते आपल्या याच्यात बदल करायला तयार नाही. म्हणजे फ्लेक्झिबल ऍटिट्यूड नाही वाटत त्यांचं, रिजिड वाटतं त्यांचं शिकवणी, म्हणजे शैक्षणिक पद्धती रिजिड वाटते. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलेलं आहे. अगदी बरोबर की जसं तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पण मला खूप सारी उत्तरं आलेली आहेत आणि सगळ्यांचं धन्यवाद की त्या सरांचा जो काही ऍटिट्यूड आहे तो ते ठाम आहेत त्यांच्या मतावरती आणि जे काळे सर आहेत ते मुलांच्या दृष्टिकोनातून विचार करत आहेत. तर ही जी काही परिस्थिती आहे किंवा हा जो काही प्रसंग आहे त्यातनं जी काही समस्या आपल्याला दिसते आहे ती नेमकी समस्या काय आहे आणि त्या समस्येकडे कोणत्या दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे आणि त्यावरती नेमकी कोणती उपाययोजना करायची, त्याची कारणं काय आहे, हे आपण पुढील सत्रात बघणार आहोत हळूहळू. आपण ती समस्या उलगडण्याचा प्रयत्न करूयात, नेमकी काय आहे ते. तर आजच्या आपल्या सत्रामध्ये जो महत्त्वाचा घटक आहे तो आहे द होर्समॅन ऑफ द फिक्स माइंडसेट. जसं आता मॅडमनी सांगितलं किंवा सरांनीही सांगितलं की त्या सरांचं जे काही मत आहे ते ठाम आहे आणि ते बदलण्यासाठी तयार नाहीयेत. तर त्याचे जे काही माइंडसेट आहेत, नेमके कोणकोणते माइंडसेट आहेत? हे माइंडसेट आपल्याला बऱ्याच ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. वैयक्तिक आयुष्यात, व्यावसायिक आयुष्यामध्ये. तर ते माइंडसेट आपण एक-एक करून बघूया. पहिला माइंडसेट आहे, तुमचं बरोबर आहे, मला जमत नाही. हा पहिला प्रकार आहे. दुसरा आहे, तुम्ही सांगताय, पण माझंच बरोबर आहे. तिसरा आहे, यामुळेच असं झालं किंवा त्यामुळे असं झालं. चौथा आहे, तुम्ही म्हणताय तसे सगळे होईल. हे 4 माइंडसेट आता आपण थोडं सविस्तरपणे बघणार आहोत. एक. त्यातला पहिला आहे, तुमचं बरोबर आहे, मला हे जमत नाही. आपण एक छोटासा प्रसंग बघूया तिथं. एक सुलभक आहेत, ते शिक्षकांसाठी प्रशिक्षण घेतात आणि त्या सुलभकांचे मेंटर त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन व अभिप्राय देतात. त्यांच्यामधला संवाद आपण ऐकूया. काय होतो आहे? तुकाराम सर. येस मॅम. इथं आम्ही दोघं एक रोल प्ले करणार आहोत. तर त्याचे सुलभकांचे जे मेंटर आहेत त्या भूमिकेमध्ये मी असणार आहे. त्या मेंटरचं नाव आहे सुलक्षणाबाई आणि जे सुलभक आहेत त्यांचं नाव एक्स असं आपण धरूया. नमस्ते एक्स सर. नमस्ते सुलक्षणा मॅम. सर, मी तुमचं आता एक प्रशिक्षण बघितलेलं आहे आणि मला तुम्ही खूप छान पद्धतीने प्रशिक्षण घेतलं. पण मला काही अभिप्राय द्यायचे आहेत तुम्हाला त्यावरती. तर त्यातले काही अभिप्राय हे तुम्हाला भविष्यामध्ये उपयोगाला येतील आणि तुम्ही अजून चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेऊ शकता असं मला वाटतं. तर त्यातला पहिला अभिप्राय आहे, तुम्ही जे काही विषय लोकांपर्यंत पोहोचवत आहात, तर तो थोडा अजून सुस्पष्ट पद्धतीनं जर का सांगितलात, तर कदाचित तो आपल्या सहभागींपर्यंत सहजरित्या पोहोचू शकेल. हा पहिला फीडबॅक आहे माझा तुमच्यासाठी. आणि दुसरा महत्त्वाचा आहे तो म्हणजे की तुम्ही जे उपक्रम घेता आहात तुमच्या प्रशिक्षणाच्या दरम्यान, तर त्याच्यामध्ये सहभागींचा सहभाग थोडा मला कमी जाणवत आहे किंवा तुम्ही सहभाग थोडा कमी घेता आहात, असं मला वाटतंय. तर यावर तुमचं मत काय आहे सर?
नाही, मला तुमचं बरोबर आहे मॅम की त्या गोष्टी घडत आहेत वगैरे वगैरे, पण मला नाही वाटत मला ते जमेल. मी प्रयत्न करतो माझ्या परीने किंवा केला आहे मी माझ्या परीने प्रयत्न, पण मला नाही वाटत ते जमेल मला. कारण तुम्ही म्हणता सुस्पष्ट द्या वगैरे वगैरे, पण बऱ्याचदा असं अडचण असं होत असेल मे बी. मला तो कॉन्टेंट जो काय प्रशिक्षणाचा आशय आहे तो मलाच येत नसेल मे बी, त्यामुळे पण होत असेल ते. सो मला नाही वाटत की मला हे जमेल पुढे जाऊन. ओके, धन्यवाद सर. आपण याबद्दल थोडं पुढील सत्रात बघूयात. चालेल. हा संवाद आपण ऐकून घेतला सगळ्यांनी. थोडस मला 1 मिनिट विचारायचं आहे सगळ्यांची मतं, की काय घडलेलं आहे एकूणच प्रसंगामध्ये. थोडस आपण पटापट उत्तर देऊयात. तुम्ही चॅट बॉक्सच्या माध्यमातून सुद्धा सांगू शकता किंवा ज्यांना बोलायचं असेल त्यांनी हँड रेस सुद्धा करू शकता. काय घडलं इथं? कोणी आपलं मत देऊ इच्छित? देशमाने सर सारखा प्रकार झालेला आहे इथं. एक सर जे आहेत ते सुलभ जे आहेत ते सुधायला तयार नाहीत अजिबात. सुलभ वाकांचे जे मेंटर आहेत त्यांना ते मार्गदर्शन करतायत की अशा पद्धतीने थोडासा बदल करा, परंतु त्यांनी ते मी हे प्रयत्न करतो किंवा असं करू शकतो हे म्हणण्याच्या ऐवजी मला डायरेक्ट जमत नाही. तुमचं बरोबर आहे पण मला जमत नाही, अशा पद्धतीची ही कॅटेगरी आहे. थँक्यू. व्यक्ती मदत करण्यास तयार नाही. येस. आता आपण धन्यवाद सर दोघांचंही, की तुम्ही खूप छान पद्धतीने आता आपण थोडं पुढे बघूयात. नेमकं काय आहे हा माइंडसेट, तो आपण बघणार आहोत. इथं आपण बघितलं की मेंटर ज्या होत्या म्हणजे सुलक्षणाबाई ज्या होत्या, त्यांनी दिलेल्या सगळ्या सूचना एक सर समजावून घेत होते किंवा स्वीकारल्या जात होत्या त्यांच्याकडून. त्यामध्ये ते विरोध करत नव्हते. आणि तुम्ही ज्या काही सांगता आहात गोष्टी त्या सगळ्याच योग्य आहेत, असंही एक सर म्हणत होते. त्यानंतर मलाच हे येत नाहीये, मला हे जमणार नाहीये, स्वतःला दोष देत ते सतत बोलत होते. हेही आपण बघितलं. तिसरी गोष्ट आहे की मी कोणतीच गोष्ट करण्यास सक्षम नाहीये, अशी एक नकारात्मक भावना त्यांच्यामध्ये निर्माण होत होती. म्हणजे निर्माण झालेली आपल्याला दिसली असेल या संवादाच्या दरम्यान. स्वतःचं कौतुक करण्यास अक्षम आहेत. म्हणजे सुरुवातीला जसं मेंटर ज्या बाई होत्या सुलक्षणाबाई, त्यांनी त्यांचं कौतुक केलं की तुम्ही खूप छान पद्धतीनं प्रशिक्षण घेतलेलं आहे. पण ते स्वीकारणं किंवा स्वतःचं कौतुक करणं यासाठी सुद्धा सर अक्षम असल्याचं दिसून येईल. आणि दिलेला जो काही अभिप्राय आहे घेतलेला आपल्याला दिसून येईल. हा जो काही माइंडसेट आहे, या माइंडमध्ये आपण आता जे बघितलेल्या आहेत किंवा या ज्या काही गोष्टी या गोष्टी या माइंडसेटचा एक भाग आहेत. जिथे-जिथे आपल्याला या गोष्टी दिसतात, तिथे-तिथे हा एक माइंडसेट त्या व्यक्तीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आपण यामध्ये कोणाला काही शंका असतील किंवा कोणाला काही विचारायचं असेल, तर तुम्ही विचारू शकता. मी काही सेकंद इथं थांबते आणि स्लाइडकडे जाऊया. काही मतं असतील तेही तुम्ही देऊ शकता चॅट बॉक्सच्या माध्यमातून. ओके. ठीक आहे. आपण नेक्स्ट स्लाइडकडे जाऊया. येस. हा दुसरा प्रकार आहे. तुम्ही सांगताय त्यापेक्षा माझंच बरोबर आहे. तर आता पाठीमागचाच प्रसंग आहे. फक्त सुलभक जे आहेत ते बदललेले आहेत. मेंटर तेच आहेत. नमस्ते वाय सर. नमस्ते मॅम. नमस्ते सुलक्षणा मॅम. कसे आहात सर तुम्ही? मी मजेत मॅम. तुम्ही कसे आहात? मी पण छान आहे सर. सर मी आत्ताच तुमचं एक प्रशिक्षण बघितलं. तर तुम्ही खूप छान पद्धतीने प्रशिक्षण घेतलेलं आहे. अभिप्राय द्यायचा आहे त्याप्रती, जो मला असं वाटतं की तुम्ही जे काही पुढचं प्रशिक्षण घेणार आहात त्यावेळेस तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो. तर माझा पहिला फीडबॅक असा आहे की तुम्ही ज्या काही गोष्टी लोकांपर्यंत घेऊन प्रेझेंट करत आहात, तर त्या थोड्याशा सुस्पष्ट मला वाटत नाहीयेत आणि त्यामुळे विषय सहज लोकांपर्यंत पोहोचत नाही असं मला वाटतंय.
दुसरं आहे की ज्या काही ऍक्टिव्हिटी आपण घेतो आहे, तर त्या ऍक्टिव्हिटीमध्ये लोकांचा सहभाग कमी दिसतो आहे. तर यावर सर तुमचं काय मत आहे? नाही मॅम, तुम्ही सांगताय हे ठीक आहे, पण मला नाही तसं वाटत मॅम की मी सहभाग कमी घेतो लोकांचा. मी तर माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करत असतो, नेहमीच करत असतो. या अगोदरही खूप प्रयत्न केला आणि मला वाटतं हे काय प्रशिक्षण आहे ते खूप चांगल्या पद्धतीने झालंय. आणि सगळ्यात महत्वाचं सुस्पष्ट सूचना असतात माझ्या. नेहमी मी प्रयत्न करत असतो, विचार करत असतो कुठलीही सूचना देताना की ते मी काय बोलावं, कसं बोलावं, किती बोलावं वगैरे वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी सुस्पष्ट सूचना देत असतो. जर मे बी त्यांना समजल्या नसतील तर माहित नाही, पण मी तरी माझ्या गोष्टी करून सुस्पष्ट असतो. आणि मग जर सुस्पष्ट दिला सूचना, तो आशय सुस्पष्टपणे पोहोचवला तर डेफिनेटली समजायलाच पाहिजे सगळ्यांना. आणि मलाही वाटतं आजच्या प्रशिक्षणात लोकांना समजलं, तसं दिसतं पण आहे लोकांकडून. ओके सर. धन्यवाद सर, तुम्ही तुमचं मत दिलं. आपण याबद्दल थोडं पुढच्या सत्रामध्ये बघणार आहोत. चालेल. तर आपण आता जे काही बघितलं, जो संवाद बघितला, तर त्या संवादाविषयी आपण काय आपलं काय मत आहे किंवा आपल्याला काय वाटतंय एकूणच, जो सरांनी रिप्लाय दिलेला आहे ते योग्य आहे का? किंवा त्याच्यामध्ये अजून काय त्यांच्यामधून दिसतं आहे त्यांच्या रिएक्शन्स मधून? स्वतःवर विश्वास दिसतो आहे, दीपेश सर म्हणतायत चॅट बॉक्स मध्ये. ओके. इग्नोरिंग अदर सजेशन्स असं अर्चना मॅडमनी टाकलेलं आहे. दुर्लक्ष करत आहेत ते दुसऱ्यांच्या सजेशन्सना. ओके. ऍटिट्यूड आहे, माझंच खरं असं म्हणून ते दाखवत आहेत. दुसऱ्यांचं ऐकून न घेणं, चूक मान्य न करणं, हाही एक ऍटिट्यूड दिसतो आहे. ओके. वाईने आपले मत ठाम ठेवले आहे, दुसऱ्यांचं मत ऐकतच नाहीयेत. ओके. खूप छान. आपण थोडंसं बघूयात की नेमकं काय आहे. नेमका हा माइंडसेट काय म्हणतो आहे किंवा काय ह्याच्यामध्ये मुद्दे दिलेले आहेत ते थोडंसं आपण बघणार आहोत. इथं आपल्याला दिसेल की जे वाई सर आहेत ते स्वीकारतच नाहीयेत की समस्या अस्तित्वात आहे. म्हणजे सुलक्षणाबाई त्यांना सांगता आहेत की तुम्ही थोडंसं क्लिअर किंवा सुस्पष्ट विषय पोहोचवायला हवा. तर ते ती समस्याच मानायला तयार नाहीयेत किंवा उपक्रम जे घेत आहात त्यात सहभागींना तुम्ही सहभागी करून घेत नाही आहात. हे जे काही मत दिलेलं आहे मॅडमनी ते वाई सर स्वीकारत नाहीयेत. हे आपल्याला दिसून येईल. म्हणजे समस्याच नाहीये अस्तित्वात असं त्यांना वाटतं आहे. तसंच ज्या काही सूचना सुलक्षणा मॅडमनी दिलेल्या आहेत, त्या वाई सरांनी रचनात्मक दृष्टीने घेतलेल्याच दिसत नाहीत. म्हणजे त्या आपल्यासाठी आहेत किंवा आपल्या विकासासाठी आहेत, असा कोणताच विचार आपल्याला एकूणच संवादामध्ये दिसलेला नाहीये किंवा या मानसिकतेमध्ये आपल्याला हा दिसून येतो. तिसरं आहे, तुम्ही सांगताय पण माझंच बरोबर आहे. जे काही सुलक्षणाबाई सांगताय ते बरोबर आहे, पण त्यापेक्षा माझं बरोबर आहे, हे पटवून देण्यामध्ये वाई सर गुंतलेले आपल्याला दिसून येतील एकूणच संवादामध्ये. यामुळं काय होऊ शकतं, तर सुलक्षणा बाईंचं वाई सरांचं जे काही नातं आहे मेंटर आणि मेंटीचं, हे नातं बिघडण्याची खूप शक्यता आपल्याला इथं दिसून येईल. तर साधारण हा जो काही माइंडसेट आहे, या माइंडसेटमध्ये आपल्याला या प्रकारचे समस्या किंवा प्रॉब्लेम्स दिसून येतात आणि अशा अनेक लोक आपल्याला आपल्या वेगवेगळ्या कामाच्या ठिकाणी म्हणा किंवा वैयक्तिक आयुष्यामध्ये आपल्याला भेटत असतात. आता आपण तिसरा प्रकार बघूयात काय आहे. तिसरा प्रकार आहे, यामुळेच असे झाले. कृपया सगळ्यांना विनंती आहे की आपण माईक म्यूट करावा जर तुम्ही काही मत देत नसाल तर. त्यामुळे सत्र डिस्टर्ब होत आहे. विनंती आहे सगळ्यांना. इथंही आपण पाठीमागचा संवाद जसा घेतला, फक्त त्या सुलभ बदलतील. इथं झेड सर म्हणून हे नमस्ते झेड सर. नमस्ते सुलक्षणा मॅम. सर कसे आहात तुम्ही? मी मजेत मॅम, तुम्ही कशा आहात? खूप छान आहे.
सर मी तुमचं आता प्रशिक्षण बघितलं तुम्ही जे या प्रकल्पातील शिक्षकांसाठी घेतलेलं आहे. तर तुमचं प्रशिक्षण खूप छान झालं सर. खूप छान तुम्ही प्रशिक्षण डिलिव्हर केलेलं आहे. पण त्याबद्दल माझे काही अभिप्राय आहेत. तर ते मला थोडे मांडावेसे वाटतायत तुमच्यासोबत जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये प्रशिक्षण घेताना त्या अभिप्रायांची मदत होऊ शकते. अ, पहिला अभिप्राय आहे सर, की तुम्ही जे काही प्रशिक्षण घेतलेलं आहे एकूणच, तर मला असं वाटतं, की तो जो काही विषय आहे, तो सखोल लोकांपर्यंत पोहोचलेला नाहीये. सुस्पष्टपणे तो मांडला गेला नाहीये. त्यामुळे तो लोकांना सहजरित्या विषय समजणार नाही. थोडंसं तो विषय समजण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि दुसरं आहे, की तुम्ही ज्या काही ॲक्टिव्हिटी घेतलेल्या होत्या, त्या विषयाशी संबंधित होत्या, पण त्यामध्ये तुम्ही लोकांचा सहभाग नाही करून घेतलेला पाहिजे तेवढ्या प्रमाणे. तर तुम्हाला काय वाटतं सर? तुमचं काय मत आहे? नाही, अगदीच मान्य आहे मॅम. तुम्ही जे निरीक्षण केलेलं आहे ते 100% खरं आहे, की थोडंसं सखोल जायला पाहिजे होतं आणखी. पण काय मॅम, ही लोक ना, एक तर ऑनलाईन मीटिंग आहे, त्यात लोक उशिरा जॉईन होतात, मग वेळ कमी उरतो, जाताना त्यांची घाई असते, मग वेळ कमी राहतो ना, मग मला थोडंसं पटपट पटपट आवरावं लागतं, सखोल जाता येत नाही एवढं तेवढं खोल. आणि मग मध्येच कुठेतरी अनम्यूट होतात, काय होतात, मग मला आणखी ते सगळं मॅनेज करावं लागतं, मग कधीतरी विषयावरून हरायला होतं इकडे तिकडे. जे असे सगळे प्रॉब्लेम्स असतात ते सांभाळून सगळं करावं लागतं, त्यामुळे थोड्याशा गडबडी होतात. पण आपण आपल्या बाजूने, मी माझ्या बाजूने प्रयत्न करतच असतो. आणि एंगेजमेंटचं म्हणाल तर त्यांना रेज हँड करायचं लक्षात येत नाही, मग त्यांना ते हे करा, ते करा, असं करा, तसं करा, ह्याच्यात आणखीन वेळ जातो. मग त्यापेक्षा ते असं वाटतं की पटापट पटापट आपला जो विषय आहे तो सांगितलेला बरा. असं तर अशाच अडचणी असतात. मग त्यामुळे मग जे आपण ज्या त्या सगळ्या अडचणींना धरून सगळं काय व्यवस्थित करू शकतोय ते सगळे प्रयत्न मी करतच असतो ना. ओके. खूप छान सर. धन्यवाद. अ, आपण याच्या उपायांवरती आपण नेक्स्ट सेशनमध्ये बोलूया. नक्कीच मॅम, नक्कीच. धन्यवाद. आपण आता सगळ्यांनी ऐकलेला आहे, जो काही संवाद इथं घडलेला आहे. तर इथं काय नेमकं घडलेलं आहे? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे सरांचा जो काही रिएक्शन होती ती काय होती आणि कशा पद्धतीचा ॲटिट्यूड होता त्यांचा? अ, दिलीप सर म्हणत आहेत, की सतत कारणं सांगणं. राऊत सर पण म्हणत आहेत, सतत कारणं देत आहेत, दुसऱ्यांना दोष देत आहेत. ओके. ठीक आहे. आपण बघूयात नेमकं काय आहे या माइंडसेटमध्ये. ओके. शरद सरांनी हँड रेज केलाय. हां सर बोला. मला इथं असं वाटलं की डिफेन्स मेकॅनिझम वाटतं त्या सरांचं. ओके. आणि दुसरं आणखीन मेंटॉरने ज्या पद्धतीने तिथे सांगायला पाहिजे की सर्व मुलांपर्यंत किंवा यांच्यापर्यंत तुमचं टीचर्स पर्यंत ते पोहोचलं नाही, तर हे डायरेक्टली असं नाही बोलल्यानंतर मग तिथे नकारात्मकता येऊ शकते. तर त्याहीपेक्षा जर अशा पद्धतीने विचारलं की सर्व शिक्षकांपर्यंत तुम्ही जे सांगत होता ते पोहोचलं का? तर म्हणजे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे ते पोहोचलं नाही असं आपण अगोदरच त्यांना जर सांगितलं तर त्यांच्यामध्ये कदाचित ते ऍक्सेप्ट करायला तयार होणार नाही. तर या पद्धतीने सांगितलं तर ते अधिक चांगल्या पद्धतीने होईल. येस. धन्यवाद सर. आपलं जे काही मत आहे ते तुम्ही खूप छान पद्धतीने मांडलेलं आहे. आपण बघूयात की या मानसिकतेमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी येतात. पहिलं आहे की यामध्ये आपण बघितलं की जी काही चूक झालेली आहे किंवा जी काही समस्या आहे, तर त्या झालेल्या चुकीचा किंवा झालेल्या समस्येचा दोष इतर गोष्टींवरती सर देत आहेत. ते जे झेड सर होते ते दुसऱ्यांवरती दोष टाकताहेत. त्यांचं म्हणणं आहे की जे सहभागी आहेत, ते सतत माईक अनम्यूट करणं, म्यूट करणं हे त्यांना कळत नाहीये किंवा तांत्रिक गोष्टी त्यांना समजत नाहीत. वेळेवर ते जॉइन होत नाहीत, मध्येच ते बाहेर पडत आहेत किंवा कधी-कधी ते सत्र चालू ठेवून दुसऱ्या कामांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांचा सहभाग नाहीये. ते तिथं दुसऱ्यांवरती दोष टाकताना आपल्याला दिसून येत आहेत. मग ती दुसरी व्यक्ती असू शकते किंवा दुसरी परिस्थिती असू शकते. कोणतीही गोष्ट तिथं असू शकते. फक्त दोष दुसऱ्यांना दिला जातो. आणि ते सतत
सतत सांगता आहेत जे कोणी मेंटर त्यांचे सुलक्षणा मॅडम आहेत त्यांना सतत ते सांगतात की मी माझ्या क्षमतेने खूप प्रयत्न केलेले आहेत. मी ही ऍक्टिव्हिटी प्लॅन केलेली होती, मी ती ऍक्टिव्हिटी प्लॅन केलेली होती, मी लोकांना सूचना खूप स्पष्टपणे देत आहे. असं जे काही स्वतःचे प्रयत्न आहेत तर ते सांगितले जात आहेत आणि त्यामध्ये ते स्वतः कुठलीही गोष्ट स्वीकारत नाहीयेत. ते त्यांच्या सगळ्या एकूणच कामाचा दोष आहे तो इतरांवरती. दोष म्हणण्यापेक्षा आपण दुसऱ्यांवरती ढकललं जातंय असं म्हणूयात. तर असं थोडंसं दिसतं आहे. तर या प्रकारची जी मानसिकता आहे, तर ही जी काही मानसिकता आपल्याला कोचिंग आणि मेंटरिंगच्या प्रक्रियेमध्ये दिसते, तर त्यामुळं कोचिंग मेंटरिंग व्यवस्थित होण्यासाठी अडथळा निर्माण करू शकते. तर यामुळं आपल्याला याचा अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. आपण आता चौथा प्रकार बघूयात. काय आहे तो? येस. चौथा प्रकार आहे, तुम्ही म्हणताय तसं सगळेच होईल. इथं सुद्धा मागचाच आपण थोडासा हे घेऊया प्रसंग. सुलक्षणा मॅडम आणि सर आहेत त्यांच्या समोर सुलभक आहेत. नमस्ते एबीसी सर. नमस्ते सुलक्षणा मॅम. सर तुम्ही खूप छान पद्धतीनं सत्र घेतलेलं आहे. मी तुमचं सत्र आता बघितलं आणि तुम्ही अगदी छान पद्धतीनं तुमचा जो काही विषय होता तो मांडण्याचा प्रयत्न केलाय. पण त्यामध्ये काही अभिप्राय आहेत जे मला तुम्हाला द्यायचे आहेत. मला थोडंसं वाटतंय सर, की तुम्ही जो काही विषय घेतला आहे, तर तो विषय सगळ्यांपर्यंत पोहोचला का? तुम्हाला काय वाटतंय याबद्दल? मे बी पोहोचला असावा मॅम. माझ्यापेक्षा तुम्ही ओके. चांगलं सांगू शकाल. ओके. तर माझं असं मत आहे सर, की तुम्ही जे काही विषय पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहात, त्यामध्ये थोडी सुस्पष्टता असणं गरजेचं होतं. म्हणजे तो अजून सहजपणे लोकांपर्यंत पोहोचला असता. त्याचबरोबर तुम्ही जे काही उपक्रम घेत होता, त्या उपक्रमादरम्यान तुम्ही एका बाजूने बोलत होता फक्त. समोरच्या व्यक्तींना बोलण्यासाठी तुम्ही थोडा वेळ द्यायला हवा होता. सहभागी होण्यासाठी वेळ द्यायला हवा होता. तर तो तुम्ही दिलेला नाहीये असं मला दिसतंय. तर तुमचं काय मत आहे सर यावर? नक्कीच मॅम. म्हणजे तुम्हाला जे वाटतं ते डेफिनेटली झालं असण्याची शक्यता आहे की सहभागींना वेळ मिळाला नसेल, थोडं माझ्या बाजूने सहभाग कमी घेतला गेला असेल, थोडी विषयाचं विवेचन करताना देखील थोडस अस्पष्टता जाणवली असेल किंवा माझ्याकडून काही कमी स्पष्टीकरण दिलं गेलं असेल, जे दिलं आहे ते तेवढं सुरळीतपणे दिलं गेलं नसेल, अशा सगळ्या गोष्टी असू शकतील. पण मी माझ्या पुढच्या प्रशिक्षणात जे नेक्स्ट आठवड्यात जे आहे त्या प्रशिक्षणात मात्र मॅम या गोष्टी तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अंमलात आणण्याचा प्रयत्न नक्कीच करेन आणि तशी सुधारणा माझ्यात करून आणेन. ओके सर. धन्यवाद. पुढील आठवडा सत्र 2. नमस्ते एबीसी सर. नमस्ते मॅम. सर कसे आहात तुम्ही? मी मजेत मॅम. चालू आहे रोजचं काम. सर मी तुमचं प्रशिक्षण बघितलं आत्ताच. जो काही दुसरा भाग होता आपला प्रशिक्षणाचा तो मी आता बघितलेला आहे. त्यामध्ये मला काही सूचना तुम्हाला द्यायच्या आहेत. आपण मागच्या वेळेस काही सूचना दिलेल्या होत्या. तुम्हाला आठवतं का? आपली चर्चा झालेली होती. हो, काही बोलणं झालं होतं मॅम. हां. तर काही मला ते एक्झॅक्टली आठवत नाहीये, पण बोलणं झालं होतं. ओके. सर मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, की आपण जो काही विषय समजावत आहोत, तर तो थोडा सुस्पष्ट असावा, जेणेकरून लोकांना तो सहजपणे समजेल. आणि दुसरी सूचना होती, की लोकांचा ऍक्टिव्हिटी मधला सहभाग आपल्याला वाढवायचा होता. तर एकूणच या सत्रामध्ये मला असं जाणवलं, की या दोन्ही सूचनांवरती थोडंसं कुठेतरी आपण मागे पडलेलो आहोत. आपण त्यावर काम केलेलं नाहीये, असं मला जाणवत आहे. तर तुमचं मत काय आहे यावर? मे बी मी पण विसरून गेलो मॅम. नक्कीच असं झालं असू शकतं. पण नेक्स्ट टाइम मी मॅम हे नक्की माझ्या ह्याच्यात करण्याचा प्रयत्न करेन. नेक्स्ट टाइम मॅम. ओके नसेल सर. झालं. ओके सर. धन्यवाद. आपण Thank you, पुढच्या सत्रामध्ये भेटूया. नक्कीच धन्यवाद. मॅम. इथं आपण एक संवाद बघितला पुन्हा. तर या संवादामध्ये काय घडलं? तुम्हाला काय वाटतं सगळ्यांना? येस. सचिन सरांनी हात वर केलेला आहे. हां सर.
मॅम, या संवादादरम्यान असं आढळून येतंय की सर सूचना स्वीकारताय पण बदल मात्र अजिबात करत नाहीयेत. म्हणजे त्यांना ज्या काही सूचना मांडल्यात त्यामध्ये जो बदल करणं अपेक्षित होतं ते करायला पाहिजे होतं. म्हणजे फक्त सूचना ऐकून कृतीमध्ये त्याच्यात काहीच परिणाम नाही. फक्त आपण हे होईल तुम्ही म्हणताय ते सगळं करू म्हणजे पुढच्याला दुखवायचं नाही, पण परिस्थितीमध्ये देखील बदल नाही करायचा. असं एकंदरीत दिसतंय मॅम. थँक्यू. येस, धन्यवाद सर. अगदी बरोबर. हा, शरद सरांनी हात वर केलेला आहे. आता पायके सरांनी अगदी बरोबर सांगितलं की त्या व्यक्तीने ती सूचना ऍक्सेप्ट केली पण त्याच्यामध्ये बदल केला नाही. पण मेंटॉरने देखील त्या ठिकाणी सूचनेमध्ये पुन्हा नकारात्मकता तिथे आणल्याचं तिथे दिसून आलं की मेंटॉरने त्याची सूचना देत असताना समोरच्या व्यक्तीला अगदी हे दिसून आलं नाही, ते दिसून आलं नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही मागील दिलेल्या सूचनांचं कितपत तुम्ही त्या फॉलो केल्या किंवा अधिक चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने करता येईल हे त्या व्यक्तीकडून त्या ठिकाणी काढून घेणं ते अपेक्षित आहे असं वाटलं. थँक्यू. ओके, खूप छान सर. प्रमिला मॅडमनी हात वर केलाय. हा मॅडम, म्हणजे ते काम त्यांना करायचं नाही असं दिसतंय. कसं तर ते पुढे ढकलतायत, मी करेन, होईल असं सांगतात. म्हणजे प्रत्यक्ष ते कृतीतून उतरत नाहीये. फक्त ते सांगतात फक्त की मी करेन, पण प्रत्यक्ष कृती मात्र काहीच नाहीये त्यांची. म्हणजे त्यांची मानसिकता नाहीये काम करायची असं दिसून येतं. येस, येस. थँक्यू मॅडम. रवींद्र सर काहीतरी बोलत आहेत. हा सर बोला. त्यांना सर्व समजत आहे तर दिसत आहे मॅडम, आणि आपण तसं करायला पाहिजे हे पण समजतंय, पण शरीराला आणि थोडासा मनाला किंवा मेहनत घेण्याची तयारी त्यांची नाहीये. आणि ही जी मरगळ आहे ही म्हणजे खूप धोकादायक आहे. ओके, खूप छान सर, धन्यवाद. रोशन सर, तुम्ही हात वर केलेला आहे. सर तुम्ही. मॅडम, जे मेंटर आहेत ते ज्यावेळेस सूचना करतात त्या सूचनेचा मान म्हणून ते ऐकून घेत आहे, मान ठेवत आहे त्यांच्या सूचनेचा. आणि पुढच्या वेळेला ज्यावेळेस त्याची मेंटर पडताळणी करत आहे की तुम्ही या खरंच सूचना पाळल्या काय, लक्षात घेतल्या काय, याबद्दल विचारले असतात ते. कारण की त्यांची मानसिकताच नसते त्या स्वीकारायची, पण ते त्या सूचनेचा त्यांच्या पदानुसार मान ठेवतात. आणि ज्यावेळेस ते विचारतात पुन्हा, तर त्यावेळेस ते अशी उडवावेळीची उत्तरं देतात. माझ्याकडे लक्षात नाही आहे, मला ते जमलं नाही, मी करू शकत होतो पण झालं नाही, अडचणी आल्या, ह्या गोष्टी ते सांगत आहेत. येस, खूप छान पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी आपापली मतं दिलेली आहेत. आणि चॅट मध्ये पण मला खूप साऱ्या लोकांची मतं दिसलेली आहेत. शून्य आहे, हो 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 असं म्हटलं जात आहे. तर सगळ्यांचे धन्यवाद. तुम्ही खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स दिलाय. आपण बघूयात की नेमकं काय आहे या मानसिकतेमध्ये. तर त्यातला पहिला मुद्दा आहे, जसं आपण बघितलं की एबीसी सरांनी सगळा अभिप्राय ऐकून घेतला. मॅडमनी जो काही दिला, सुलक्षणा मॅडमनी, तो सगळा अभिप्राय त्यांनी ऐकून घेतलेला आहे. तिथं कुठेही त्यांनी वादविवाद केलेला नाहीये किंवा अपोज केलेला नाहीये त्यांच्या कुठल्याच अभिप्रायाला. मॅडमनी ज्या काही सर्व सूचना सुचवल्या होत्या त्या केल्या जातील असंही आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. एक आश्वासक वृत्ती आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येते त्यांची. पण प्रत्यक्षात त्यावर कोणतंही काम होताना दिसलं नाही. जेव्हा मॅडमनी दुसरं प्रशिक्षण निरीक्षण केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आले की सरांनी मागं दिलेल्या कोणत्याच सूचना फॉलो केलेल्या नाहीयेत किंवा त्या अंमलात आणलेल्या नाहीयेत. आणि नेमकी गरज काय आहे हे एबीसी सरांच्या लक्षातच आलेलं नाहीये त्यावेळेस. त्यावर कोणताच विचार त्यांनी केलेला आपल्याला लक्षात येत नाहीये किंवा तो विचार केला जातोय असं कुठेही दिसून येत नाहीये. तर ही जी काही चौथी मानसिकता आहे, तर त्या मानसिकतेच्या अनुषंगाने हे जे काही आपण मुद्दे बघितले, तर अशी मानसिकता आपल्याला बऱ्याचदा कोचिंगच्या प्रक्रियेमध्ये किंवा मेंटरिंगच्या प्रक्रियेमध्ये आढळून येते. आणि अशी मानसिकता जर का असेल तर कोचिंग आणि मेंटरिंग ह्या प्रक्रियांमध्ये अडथळे निर्माण होताना आपल्याला दिसून येतात. तर आता आपण थोडंसं पुढे जाऊया. काही प्रसंग तुमच्या समोर ठेवणार आहे. तर ते प्रसंग वाचून ते नेमकं कोणत्या मानसिकतेमध्ये येत आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये त्याचं उत्तर देऊ शकता.
प्रसंग आहे पहिला, दहिवडी प्रकल्पातील प्रकल्प अधिकारी म्हणून सावंत सर कार्यरत आहेत. त्यांनी प्रकल्पातील शाळेला भेट देऊन तिथला आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी मुख्याध्यापकांना शाळेच्या आवारात काही झाडे लावण्यास सांगितले. तसेच शाळेच्या परिसरात स्वच्छता कमी आढळून आली त्याकडे लक्ष द्यायला सांगितले. त्यावर मुख्याध्यापकांनी सांगितले की परिसरात झाडे लावली की गावातील लोक त्याची नासधूस करतात. दुसरे म्हणजे शाळेच्या आवारात कायम स्वच्छता असते, पण शाळेला सलग सुट्टी होती आणि गावातील लोकांनी हा परिसर वापरून घाण केलेला आहे. तर खाली पर्याय तुम्हाला दिसत असतील. 4 पर्याय आहेत. तुमचंच बरोबर आहे. मला हे जमत नाही. तुम्ही सांगताय त्यापेक्षा माझंच बरोबर आहे. सतत दुसऱ्यांना दोष दिला जातोय आणि विनाकारण आशावादी आहेत किंवा सगळं करण्याची तयारी दाखवत आहेत. तर यातला कोणता पर्याय योग्य वाटतोय तुम्हाला या प्रसंगासाठी? तुम्ही चॅट बॉक्समध्ये सांगू शकता सगळेजण. क 3 नंबर. ओके. सतत दुसऱ्यांना दोष. ओके. 3 नंबरचा पर्याय आहे. ओके. येस. खूप जणांची उत्तरं दिसत आहेत मला चॅट बॉक्समध्ये. सगळ्यांनी 3-3 हाच निवडलेला आहे किंवा क पर्याय दिसतो आहे, की सतत दुसऱ्यांना दोष देत आहेत. तिथं आपल्याला दिसत आहे की मुख्याध्यापक आहेत ते गावकऱ्यांवरती दोष टाकत आहेत. त्या एकूणच शाळेच्या परिसराबद्दल आणि झाडं लावण्याबद्दल. थोडंसं आपण पुढचा प्रसंग बघूयात काय आहे तो. प्रसंग दुसरा आहे, नांदगाव प्रकल्पातील एका आश्रमशाळेत सर्व शिक्षकांना कोरोना कालावधीत केलेल्या उपक्रमांचा आढावा देण्यासाठी अहवाल देण्यास सांगितले. या शाळेतील एका शिक्षकांनी केलेल्या उपक्रमांची फक्त यादी दिली. त्यावर मुख्याध्यापकांनी त्या शिक्षकांना बोलावून घेतले व अहवाल कसा द्यायचा यावर मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करत असताना त्या शिक्षकांनी सर्व मुद्दे करून पुन्हा अहवाल पाठवतो असे सांगितले. मुख्याध्यापकांनी अहवाल बघितला व त्यामध्ये कोणतेही बदल केलेले दिसले नाही. तर त्याचे पर्याय आहेत आपण मगाशी बघितलं त्याप्रमाणे. तुमचं बरोबर आहे, मला हे जमत नाही, किंवा दुसरं आहे तुम्ही सांगताय त्यापेक्षा माझंच बरोबर आहे. सतत दुसऱ्यांना दोष देत राहणं आणि विनाकारण आशावादी असणं. तर यापैकी जो काही पर्याय असेल तो तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता जो तुम्हाला योग्य वाटतो आहे. ड पर्याय मला दिसतो आहे. ओके. 2 नंबरचा पर्याय सांगितलेला आहे कोणीतरी. ओके. राऊत सर नाही, सुनील सर म्हणत आहेत ब. ओके. ओके, ब. ओके. येस. खूप छान. तुम्ही सगळ्यांनी खूप छान पद्धतीनं आपली आपली मतं दिलेली आहेत. तर याचं उत्तर आहे की विनाकारण ते आशावादी आहेत असं दिसत आहे आपल्याला. अहवालात बदल करायला सांगितलेले आहेत आणि करून देतो असं सांगून त्यांनी बदल केलेले कोणतेही दिसत नाहीयेत. खूप छान. इथे थोडंसं आपण सगळ्यांनी खूप छान पद्धतीनं सहभाग दिलेला आहे. तर तो सहभाग आपण सगळ्यांना दाखवणार आहोत की कशा पद्धतीनं तुमचा सहभाग आम्हाला मिळालेला आहे. येस. चॅट बॉक्स आणि याच्या माध्यमातनं 25% लोक जे आहेत त्यांनी आपल्याला सहभाग दिलेला आहे आणि अजूनही 75% लोक असे आहेत की ज्यांनी कोणत्याही प्रकारचा सहभाग या सत्राच्या दरम्यान दिलेला नाहीये. ठीक आहे. आपण थोडंसं पुढे जाऊयात आता. ज्यांनी सहभाग दिला त्यांच्या सगळ्यांचे धन्यवाद आणि ज्यांनी अजूनही सहभाग दर्शवलेला नाहीये त्यांना विनंती आहे की आपणही आपली मतं व्यक्त करू शकता. तर आता हे माइंडसेट का समजावून घ्यायचे, काय गरज आहे, त्याची कारणं काय आहेत हे आपण एक एक करून बघूयात. कोचिंग आणि मेंटरिंग ही प्रक्रिया आहे ती सुलभतेनं होण्यासाठी. जेव्हा आपण माइंडसेट समजावून घेत असतो तेव्हा आपल्याला एखाद्याला कोचिंग करणं किंवा मेंटरिंग करणं हे सोपं जातं.
म्हणून आपल्याला हे माइंडसेट समजावून घेणं गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी परिणामकारकता आणण्यासाठी व्यावसायिक दृष्ट्या जर का विचार केला तर जिथं आपण काम करत आहोत ते परिणामकारक व्हावं आणि त्यातनं काहीतरी निघावं प्रोडक्टिव्ह. त्यासाठी आपल्याला हे माइंडसेट समजावून घेणं खूप गरजेचं आहे. व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच गोष्टी या वेगवेगळ्या व्यक्तींवर अवलंबून असतात त्या सुरळीत चालण्यासाठी. जसं आपण कामाच्या ठिकाणी एकमेकांवर डिपेंड असतो किंवा वैयक्तिक आयुष्यामध्ये पण आपण एकमेकांवरती अवलंबून असतो. तर हे जी काही अवलंबून असण्याची आपली प्रक्रिया आहे त्यामध्ये समोरचा व्यक्ती कसा आहे, कोणत्या माइंडसेटनं तो विचार करतो आहे, हे आपल्याला कळणं फार गरजेचं आहे. आणि त्याचा जो काही माइंडसेट आहे तो आपल्याला जर का समजला तर आपण त्या पद्धतीने समोरच्याला रिॲक्ट करतो किंवा प्रतिसाद देतो. त्यामुळे आपल्याला हा माइंडसेट समजावून घ्यायचा आहे. स्वतःमधल्या नकारात्मक गोष्टी ओळखून त्याचं रूपांतर सकारात्मक गोष्टींमध्ये करण्यासाठी. एकदा का माइंडसेट समजले आपल्याला, की आपल्यामध्ये काय नकारात्मकता आहे, कोणत्या गोष्टी नकारात्मक आहेत, हे आपण आयडेंटिफाय करायला लागतो आणि त्याचं रूपांतर आपण मग पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये करतो, सकारात्मक गोष्टींमध्ये करतो. मग आपण प्रयत्न करायला लागतो एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी. तर त्यासाठी आपल्याला हे माइंडसेट समजावून घेणं फार गरजेचं आहे. आता आपण हे आतापर्यंत आपण माइंडसेट बघितलेले आहेत. तर आता आपण थोडंसं ब्रेकआउट रूम करणार आहोत आणि ब्रेकआउट रूमच्या माध्यमातून आपण अजून थोडं खोलवर जाऊन चर्चा करणार आहोत. तुमच्या डोळ्यासमोर एक प्रसंग दिसतो आहे. तो प्रसंग आहे की भोर प्रकल्पातील आश्रमशाळेत मुलांची ऑनलाईन तासाला गैरहजेरीचे प्रमाण जास्त आहे. त्यावर त्यांच्या मुख्याध्यापकांनी इंग्रजी विषयाच्या होळ सरांना बोलावून घेतलं आहे आणि त्यांच्यामध्ये या समस्येला घेऊन संवाद होतो आहे. तर तो संवाद आपण समजावून घेऊया काय आहे. मुख्याध्यापक सर म्हणतायत, "सर तुमच्या तासाला मुलांच्या हजेरीचे प्रमाण फार कमी आहे. त्याची काय कारणं आहेत हे मला समजावून घ्यायचं आहे." होळ सर म्हणतायत, "सर माझ्या तासाला मुलांची हजेरी मागच्या काही दिवसात कमी झाली आहे. माझा तास दुपारी असल्यामुळे मुले तासाला हजर राहत नाहीत." मुख्याध्यापक सर म्हणतायत, "सर तुमचा एकट्याचा तास फक्त दुपारी नसतो, तर इतर विषयांचे तासही आपण दुपारी ठेवलेले आहेत. पण त्या तासांना मुलांची हजेरी चांगली आहे. मला वाटतंय तुम्ही नवीन उपक्रम घेणं गरजेचं आहे. तसेच मुलांच्या पालकांसोबत पालक सभा घेऊन त्यांच्याशी बोलून घ्या एकदा." असं त्यांनी सुचवलेलं आहे सरांना. होळ सर म्हणतायत, "सर पण माझ्या तासाला मी खूप काही उपक्रम घेत असतो. मला वाटतंय माझ्या तासाला हजेरी कमी असण्याचे कारण हे दुपारी तास असतो हे आहे." त्यांनी एक कारण दिलेलं आहे आणि त्या कारणावरती ते ठाम आहेत. तर आता हा एक प्रसंग आहे, एक उदाहरण म्हणून तुमच्या समोर ठेवलेलं आहे. आता एक दुसरं उदाहरण तुम्हाला दिसेल. ते उदाहरण आपण ब्रेकआउट रूममध्ये जेव्हा आपण डिव्हाईड होणार आहोत, तेव्हा आपण या प्रसंगावरती सगळेजण चर्चा करणार आहोत आणि त्याच्या ज्या सूचना आहेत ब्रेकआउट रूमच्या, की 20 मिनिटाचा साधारण कालावधी आहे या सगळ्या चर्चेसाठी. तिथं आपण एक प्रसंग बघणार आहोत आणि एक छोटा रोल प्ले करायचा आहे. जसं आपण बघितलं की तिथं मुख्याध्यापक आणि होळ सर चर्चा करत आहेत एका समस्येला घेऊन. तशीच आपण एक समस्या आपल्या ब्रेकआउट रूम मध्ये ठेवलेली आहे आणि त्या समस्येवरती आपण थोडं रिफ्लेक्ट करायचं आणि एक रोल प्ले आपण करायचा आहे. जर काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर त्या प्रत्येक ब्रेकआउट रूम मध्ये फॅसिलिटेटर असतील. तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता. ओके. आनंद सर, तुम्ही ब्रेकआउट रूम्स मध्ये डिवाइड करता का लोकांना? काजल मॅम, तोपर्यंत प्रिव्हियस स्लाइड दाखवता का सर्वांना एकदा? हा जो प्रसंग आहे या प्रसंगावर आपल्याला रोल प्ले करायचा. येस. रेकॉर्ड रूम ओपन करू? हो. ओके.
माझा आवाज येतोय सर्वांना? हो येतो. हॅलो, डबल आवाज येतोय असं नाहीये ना? हॅलो. नाही सर, डबल आवाज येत नाही. ओके, ठीक आहे. तर सर्वांचं मी या ब्रेकआउट रूम मध्ये स्वागत करतो. तर सर्वांना समजलेलं आहे ना की नेमकं काय करायचं आहे आपल्याला? काही शंका आहेत का? आपण एक 2 मिनिटाचा वेळ घेऊ आणि त्या वेळेदरम्यान तुम्ही हा प्रसंग एकदा वाचून घ्या आणि त्याच्यावरती आपल्याला एक चर्चा करायची आहे आणि आपल्याला छोटासा एक रोल प्ले करायचा आहे. तर रोल प्ले साठी जे इच्छुक असतील त्यांनी हा रोल प्ले करावा. त्यामुळे जे काही इतर लोक असतील त्यांना हा विषय अधिक चांगल्या प्रकारे समजेल. प्रसंग मी वाचून दाखवतो. दोन दिवस झाले दुर्गम आश्रम शाळेतील लाईट गेली आहे. आटा संपला आहे. मुलांना चपाती कशी द्यायची ही अडचण निर्माण झाली आहे. मुख्याध्यापकांनी सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांना फोन केला आणि आटा पुरवठा घेण्याबाबत विचारणा केली. त्यांनी सांगितले की तुम्ही मागणी आधी नोंदवली नाही, यासाठी खरेदी करावी लागेल. त्यासाठी कार्यवाही करायला वेळ लागेल, त्यामुळे पुरवठा करणे शक्य नाही. जबाबदारी तुमची आहे. आता हा प्रसंग आपल्यासोबत घडत आहे असा विचार करायचा आहे प्रत्येकाने. आणि कोच आणि मेंटर तसेच कोची आणि मेंटी अशा दोन्ही भूमिकांचा विचार आपल्याला करायचा आहे आणि एक छोटासा रोल प्ले करायचा आहे. सूचना कळलेली आहे का सर्वांना? हो नाही असं काहीतरी. येस, ओके. सचिन सरांचं उत्तर आलं येस म्हणून. ओके, तर आपण एक काम करूया की ठीक आहे, ज्यांना मुख्याध्यापक यांचा एक रोल करायची इच्छा असेल त्यांनी मला एक मेसेज करा येस असा. त्यांना असं म्हणजे आपल्याला फक्त रोल प्ले करायचा आहे. त्याच्यातून आपल्याला जाणून घ्यायचं की कोचिंग मेंटरिंग हे प्रकार समजून घ्यायचे आहेत. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये त्यामुळे थोडस. ओके, रवींद्र सर. रवींद्र सर. हा यस सर. हा सर, तर तुम्ही मुख्याध्यापक यांचा रोल प्ले करू शकाल? हो. ओके, ठीक आहे. आणि दुसरे सहाय्यक अधिकारी यांचा रोल प्ले कोण करू शकेल? सहाय्यक अधिकारी यांचा रोल प्ले कोणताही किंतु परंतु न बाळगता आपण बोलू शकता, व्यक्त होऊ शकता. सचिन सर, आपण करता का? हो चालेल सर, पण आपल्याकडे एपीओ आहेत वाटतं ग्रुपमध्ये. नाही, असं हे नाही आपल्याला, म्हणजे ते बंधन नाही. आपण रोल प्ले करतोय. ओके, पण काय म्हणजे एपीओच्या नेमक्या भूमिका काय असतात, म्हणजे सूचना कशा द्यायच्या हे माहित नाही आपल्याला. अच्छा. कोण नाही, कोणी ऑफिसर कोण तयार असेल तर आपण एक खेळूया, रोल प्ले बघूया. कोण? एपीओ प्रल्हाद भोई सर दिसताय तिथं, मग त्यांना विचारून घ्या एकदा.
प्रल्हाद सर, आपण करू शकाल का? प्रल्हाद सर, जास्त मेहनत लागते, विभागीय मध्ये कमी लागते. ठीक आहे, ठीक आहे. कॉन्स्टेबल सिलेक्ट झाला. प्रल्हाद सर, हा, हॅलो हॅलो. हा हा प्रल्हाद सर. सर, हा. आपलं एक हे हो, हो, समजलं हो. तुम्हाला आपल्याला काय करायचंय. हो हो हो. तर प्रसंग समजला असेल तर आपण एक छोटासा रोल प्ले करूया. तर मुख्याध्यापक म्हणून रवींद्र सर आहेत आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून आपल्याकडे सध्या प्रल्हाद सर आहेत. सर, तर मुख्याध्यापक आहेत त्यांनी सुरुवात करावी आणि सहाय्यक अधिकारी मग जसा रिस्पॉन्स. बाकीच्यांनी सर्व ऑब्झर्व करा कशा प्रकारे चालतंय. सर नमस्कार सर. हा, नमस्कार. बोला सर. सर मी शासकीय इंग्रजी माध्यम पुसद शाळेचा मुख्याध्यापक बोलतोय. हा, बोला सर. आमच्या इथे सर आपण शाळा सुरू करायला सांगितली होती, तर हो. आमच्या जवळपास 8, 9, 10च्या जवळपास 97 विद्यार्थी हजर आहेत सर. बर. आणि अजून प्रकल्प कार्यालयाने कोणताही धान्य किराणा खरेदी करण्याचा कोणताही आदेश काढला नाही. एकदम शाळा सुरू झाली, विद्यार्थी आलेत, तर आम्ही ओके. आमच्या स्तरावर गेले 7 दिवसापासून अन्नधान्य पुरवठा खरेदी केला सर. बर बर. परंतु आणि अचानक आता लाईन गेलेली आहे लाईट गेली. आमच्याकडे. आणि मुलांना जर फक्त भात दिला तर त्यांना खूप लवकर भूक लागते आणि पोट भरत नाही. त्यामुळे एक आटा आमच्याकडे पाहिजे आहे. तर या संबंधी आपण काही करू शकता का सर, पुरवठ्यासंबंधी? नाही सर, आपल्याकडे किती मुलं हजर आहेत तुम्ही असं म्हटले? 97 सर. 97 मुलं. कधीपासून हजर आहेत? 2 ऑगस्ट पासून सर. 2 ऑगस्ट पासून. हो. आणि तुम्ही धान्य वगैरे सर्व खरेदी केली होती ना? आम्हाला स्वतःला, आम्ही जेव्हा ऑफिसमध्ये आलो सर तेव्हा तुम्ही आपण 7-7 दिवसाचे स्वतः खरेदी करा असं म्हणाले होते. बरोबर. कार्यालयाने तर आदेश त्यानुसार काढले केले होते, आम्ही. तुमच्यापर्यंत पोहोचले नसतील. तथापि तुम्ही स्वतः ते धान्य खरेदी केले आहे. मुलांना जेवण द्यायला सुरुवातही केली होती. हो मग सर. आपल्याला आपल्या शाळा सुरू करण्याबाबत शासनाने जे आदेशित केलं त्यानुसार आपल्या या सर्व सुविधा अद्ययावत असणं, त्या ठेवणं, त्यासाठी आपण प्रमुख म्हणून, शाळेचे प्रमुख म्हणून, मुख्याध्यापक म्हणून आपलं कर्तव्य आहे सर. आपण केलं पाहिजे सर होतं ते. लाईन अचानक गेली सर. आणि इथे दळणाचं काही साहित्य नाही आहे, साधन नाही आहे आणि आटा पुरवठा आमच्याकडे नाही आहे. हो सर, 2 दिवस झालेत. लाईट गेली. तुम्हाला त्या दिवसाभरामध्ये काहीतरी प्रयत्न करणं अपेक्षित होतं. लाईट कधी येईल, काय येईल, या डिपार्टमेंटशी बोलून घ्यायला हवं होतं. किंवा जवळपासच्या गावामध्ये कुठे लाईट असेल तर तिथून जाऊन दळून आणायला पाहिजे होतं आपल्या कर्मचाऱ्यांना. नाही का? नाही, करता आलं खूप असतं ना? पाऊस सुरू आहे सर आणि इतका भयंकर पाऊस आहे की रहदारी बंद झाली आहे पूर्ण. हो सर, आणि बरोबर आहे. बोला 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 सर. आणि 1 महिन्यापासून खरेदी करतोय, त्यामुळे कसं आमच्या EMI वगैरे ह्या सर्व गोष्टीमुळे आता आमच्या खरेदीवर आणि आमच्या आवकवरती परिणाम होत आहे. खूप हो, पैसा खर्च झालाय आणि आमचे बिल काढण्यासाठी TDCच्या रेटनी काढतो म्हणतायत आणि आम्ही बाजारभावाने खरेदी केली, त्यामुळे आमचा खर्च खूप जास्त झालाय. नाही, ते रेट, खरेदी ह्या सगळ्या गोष्टी आधी बाजूला ठेवूया आपण सर. कारण आपल्या मुलांना जेवू घालणं, प्रत्येक माणसाची भूक भागवणं हे आधी गरजेचं आहे. आणि लाईट ही समस्या आता 2 दिवसापासून आहे. आपण मुलांना जेवण देणं आवश्यक असताना आपण इतर बिल वगैरे किंवा इतर प्रशासकीय बाबीमध्ये न पडता प्रथमतः मुलांना जेवण कसं दिलं जाईल, नंतर कागदी कार्यवाही जी आहे आपण ती करू. कार्यालयाच्या वतीने आम्ही तुम्हाला कार्यालयातून हवं ते सहकार्य जरूर करू. आधी मुलांना जेवण देण्यासाठीचा प्रयत्न करा सर. सर फक्त सध्या आम्ही आतापर्यंत करतच होतो, पण आता फक्त लाईन गेली आहे आणि नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे पावसाचं एकदम वेळेवर आटा ठीक घेणं आहे सर. कठीण झालं. ठीक आहे, लाईट गेलेली आहे. किमान आपण बाजारात जाऊन रेडीमेड आटा मिळतो, तो विकत घ्या. इमर्जन्सी खर्चामध्ये आपण त्याचं बिल वगैरे नंतर देण्यासाठीचा काय आवश्यकता असेल, काही डॉक्युमेंट्स असतील, ऑफिसची कार्यालयाची परवानगी असेल तर ती मिळवून तुम्हाला सहकार्य केलं जाईल. आधी आटा वगैरे खरेदी करा किंवा जवळच्या गावामध्ये, बाजूच्या परिसरामध्ये ज्या गावात लाईट सुरू असेल तिथे आपले कर्मचारी पाठवून ते गहू दळून घ्या, अन्न दळून घ्या आणि मुलांना आधी जेवण द्या. नंतर बाकीच्या समस्या आपण सोडवूया सर.
बरोबर आहे सर. मी म्हणजे आता आम्ही देऊ शकत नाही असा प्रश्न नाहीये, पण लवकरात लवकर पुरवठा व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि निश्चितच सर, निश्चितच. विद्यार्थ्यांना जेवण देणं हे आमचं प्राथमिक कर्तव्य आहे. आम्ही ते करूच. आणि तर आता तुमच्या काही पण प्रयत्न करू, पण त्यांना पोळीचं जेवण नक्कीच देऊ. फक्त 1-2 दिवसात जर आम्हाला पुरवठा झाला तर खूप चांगलं होईल सर. ओके ओके सर, पुरवठा करण्यासाठी मी आमच्या भांडार शाखेशी बोलतो, तात्काळ सहकार्य आपण करू. मात्र तुम्हाला ज्या काही तुमच्या स्तरावरच्या अडचणी त्या तात्काळ सोडवा आणि मुलांना जेवण दिल्याचे फोटो हे केलेली कार्यवाही याचं उत्तर तात्काळ कार्यालयाला कळवा, संपर्क साधा. आणखी काही मदत हवी असेल तर तसा जरूर मला कळवा. ठीक आहे सर. धन्यवाद सर. ओके थँक्यू. थँक्यू सर. दोन्ही सरांचे खरंच अभिनंदन. म्हणजे ऍक्च्युली मला असं वाटत होतं खरंच तुमच्यामध्ये तो संवाद चालू झालाय, म्हणजे असं रोल प्ले असं वाटतच नव्हतं. तर ते बोलतात ना नॅचरल थँक्यू सर. ऍक्टिंग त्यासारखं वाटलं, म्हणजे की हा असं थँक्यू सर. कोणीतरी मला थँक्यू सर. रेकॉर्डिंग पाठवले आणि ते ऐकतो असं वाटत होतं. म्हणजे प्रल्हाद सर आणि रवींद्र सर खरंच तुमचं अभिनंदन. पण याच्यातून कुठल्या कुठल्या गोष्टी प्रत्येकाला कळल्या, प्रत्येकाने थोडं थोडं एक एक शेअर जर केलं तर नक्कीच आपल्याला फायदा होईल. म्हणजे मला जर तुम्ही पर्सनली विचारलं तर मला याच्यातून एक गोष्ट कळत होती की प्रॉब्लेम दोन्हीकडे होते. म्हणजे मुख्याध्यापक सर आहेत त्यांच्याकडे पण प्रॉब्लेम्स होते आणि जे ऑफिसर आहेत त्यांच्याकडे पण प्रॉब्लेम होते. पण दोन्हींचं जे हे जर देवाणघेवाण होती, आपण काय बोलतो त्याला, जी काय माहितीची देवाणघेवाण करत होती, त्यामुळे एक कळत होतं आपल्याला की कुठेतरी भांडणाकडे न जाता, म्हणजे वादाकडे न जाता थोडासा संवाद घडताना दिसत होता. बाकीचे जण पण आपली मतं मांडू शकतात या विषयावरती. सचिन सर बोलतोय सर. हा बोला सर. दोघांनी देखील अतिशय सुंदरपणे संवाद साधला सर. मुख्याध्यापकांची भूमिका देखील अतिशय सुंदर पद्धतीने केली आणि एपीओची भूमिका देखील प्रशासकीय दृष्टीने खूप छान होती. प्रश्न असा होता की मुख्याध्यापक हे तळमळीने सांगण्याचा प्रयत्न करत होते की आमच्याकडे असा असा जेन्युइन प्रॉब्लेम आहे आणि प्रशासकीय जे काही कार्यवाही असते ती एपीओ जे आहेत त्यांनी देखील आम्ही तुम्हाला परिपूर्ण सहकार्य करू, म्हणजे त्यांना काही दोष नाही दिला किंवा काही प्रशासकीय बाबतीत तुम्हाला काही रागवणे म्हणा किंवा कारणे दाखवा नोटीस इतर कारवाई न करता मेंटरिंगची भूमिका युपीओची तर सुस्पष्टपणे दिसत होती. फक्त मला थोड्या अंशी असं जाणवलं की मुख्याध्यापक जे आहेत ते कदाचित जसं आपण तिसरा जो प्रकार पाहिला की कारणे इतरांवर ढकलणे, म्हणजे उदाहरणार्थ मुलांना जीव घालणे हे तर आपलं कर्तव्यच आहे, परंतु ते सांगतात की बाबा आम्ही ऑलरेडी भरपूर खर्च केलाय, आता हे झालंय, आता ते झालंय. समजा कर्मचाऱ्यांनी आम्ही बाजारभावाने खरेदी केली, खरेदी खूप झाली, तर हे म्हणजे प्रश्न सॉल्व्ह न करता इतर गोष्टीवर जसं म्हणतो ना इतरांवर ब्लेम देणे, म्हणजे जसं आपण तिसरा मुद्दा जे शिकलो आजच्या घटकामध्ये त्या दृष्टीने मला हे घडत आहे असं थोडस मुख्याध्यापकांच्या दृष्टीने वाटत होतं. बाकी दोघांचंही खरं म्हणजे खूप खूप कौतुक. अतिशय सुंदर डायलॉग केले आणि अतिशय परिणामकारक हा ऍक्ट झालेला आहे. थँक्यू सर. बरोबर बरोबर. ओके ओके. थँक्यू सचिन सर. आणखीन कोणी इव्हन ज्यांनी रोल प्ले केले ते सुद्धा मतं मांडू शकतात, असं नाही की फक्त इतरांनाच मतं मांडायची आहेत. आणि व्यक्त व्हा. अजून तरी व्यक्त होण्यावरती आपल्या देशात जीएसटी नाही आहे, त्यामुळे बिंदास व्यक्त व्हा. हॅलो. हा प्रल्हाद सर. हा सर, या ठिकाणी या संवादामध्ये मुख्याध्यापक आणि एपीओ ह्या दोन्ही व्यक्ती ज्या वेळेला बोलत होत्या त्यावेळेला मला एक जाणवलं. मुख्याध्यापक, हॅलो हॅलो, हा सर आवाज येतोय? येतोय सर, बोला बोला. हा, मुख्याध्यापक ज्या वेळेला समस्या मांडत होत्या ते थोडं सुरुवात झाल्याबरोबर की आम्ही भरपूर खर्च केला, मग अशी सरांनी एक प्रतिक्रिया दिली त्याबरोबर त्या पद्धतीनेच की आम्ही खूप खर्च केला, आता पैसे नाहीत, बराचसा खर्च झाल्यामुळे आमचे EMI वगैरे म्हणजे ते पेमेंट वगैरे या दिशेने थोडस जाऊ पाहत होते किंवा त्यांना थोड्याशा तक्रारी मांडायच्या होत्या कार्यालयाच्या की कार्यालयाकडून आम्हाला हे पैसे मिळत नाहीत, तात्काळ बिलं होत नाहीत. ही परिस्थिती सत्य आहे. कारण या सगळ्या परिस्थितीतून आमचे सर्व मुख्याध्यापक किंवा कार्यालय सुद्धा याच्यातून जात असते. कारण वेळेवर अनुदान न मिळणं वगैरे आणि वेळेवर आमच्या मुख्याध्यापकांची बिलं न होणं
ह्याही बाबी आपल्या त्या ठिकाणी ग्राह्य धरायच्या आहेत. परंतु त्या प्रसंगामधून एपीओ म्हणून ज्या वेळेला सूचना द्यायची वेळ होती, की हा प्रसंग विद्यार्थ्यांना 2 दिवसापासून लाईट गेलेली आहे. विद्यार्थ्यांना जेवण देणं आवश्यक आहे. ही मूळ समस्या आहे. इतर समस्या त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या ज्या काही बाबी होत्या, त्या निश्चितच त्यांचाही पाठपुरावा झालाच पाहिजे. कारण मुख्याध्यापकांकडे काय काही खूप पैसा असतो असं नाही. तर त्यालाही ती वेळच्या वेळी ती बिलं मिळाली पाहिजेत. तथापि फक्त स्वतःच्या ह्या नेहमीच्या नित्याच्याच बाबी आहेत. प्रत्येक वर्षी निर्माण होणाऱ्या आहेत. त्यांच्याकडे न जाता तात्काळ जी समस्या निर्माण झालेली आहे, इमर्जन्सी आहे, त्याच्यावर मुख्याध्यापकांनी लक्ष केंद्रित करणं हे जास्त गरजेचं होतं. ते न मांडता फक्त लाईट गेलीत आणि आमच्या अशा समस्या आहेत, याच्यावर कार्यालयानेच मार्ग काढावा, हे म्हणण्यापेक्षा आपण मुख्याध्यापक म्हणून, या शाळेचा प्रमुख म्हणून ज्यावेळेला ती भूमिका बजावतो, त्यावेळेला फक्त वरिष्ठांकडे मांडणी करणं आणि मग तिथूनच प्रश्न सुटतील असं मांडणं, त्यापेक्षा आपण स्वतः जर वरिष्ठ आहोत असं समजून स्वतःच त्याच्यावरचे प्रश्न अधिक सोडवले असते, तर अधिक ते योग्य होऊ शकतं किंवा त्याचा आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. जेणेकरून आपलं प्रशासन चांगल्या पद्धतीने चालेल, अशी वाटचाल होऊ शकते, असं मला वाटतं. प्रल्हाद सरांच्या सूचना म्हणजे अतिशय चांगल्या आहेत. फक्त आपल्याला जे रोल प्ले दिला होता त्यामध्ये फक्त असंच होतं हो, हो, की हो. आटा संपलाय आणि कार्यालयाला मागायचंय. येस, त्यामुळे येस. तो विषय तसा घेतला मी. हो, बरोबर. नाही सर, मला फक्त हेच सुचवायचं होतं आपल्याला, की आपलेच नाही. कर्मचारी बंधू आहेत. या भूमिकांमध्ये आपण प्रत्यक्ष असतो. त्यावेळेला कशी ती समस्या सोडवावी या दृष्टीने त्या सूचना आहेत. वैयक्तिक आपल्या दोघांमध्ये त्या रोल प्लेच आहे. त्याचा काही एक प्रश्न नाही, तसं काही समजू नका. नाही रवींद्र बरोबर सर, जे अपेक्षित होतं ना तेच तुम्ही केलं, म्हणजे की एकंदर आपल्याला हा फक्त प्रसंग समजून घ्यायचा होता. प्रसंग समजून घ्यायचा. आणि बऱ्याच वेळा असंही होतं की म्हणजे मी आता परवा कर्जत जामखेड या भागामध्ये ट्रेनिंग घेत होतो मुख्याध्यापकांचं. तर त्यावेळी बऱ्याचशा मुख्याध्यापकांशी बोलणं झालं आणि जसं आता सचिन सरांनी इथे सांगितलं की बरेच मुख्याध्यापक तणावाखाली सुद्धा असतात, कारण बऱ्याच तणावाखाली गोष्टी असतो, हँडल बरोबर. करायच्या असतात. म्हणजे शिकवणं हा एक भाग आहे, शाळेला सांभाळणं हा भाग आहे, बऱ्याच गोष्टी असतात. तर त्यामुळे आपण असं होऊ शकतं कधी कधी. तर तेच आपल्याला समजायचं की अशा तणाव ह्याच्यामध्ये मेंटरिंग किती चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करू शकते किंवा कोचिंग आपल्याला किती चांगल्या प्रकारे मदत करू शकते. तर हा फक्त प्रसंग आहे आणि रवींद्र सर जे अपेक्षित आहे त्याच प्रकारे तुम्ही आणि प्रल्हाद सरांनी तो संवाद साधला. तर हा फक्त रोल प्ले आहे, हे रोल प्ले समजून घ्या. पर्सनल घेण्याची आवश्यकता नाही. आणि इतर कोणी संवाद हे करू शकता आपण, म्हणजे यावरती आपल्याकडे अजून 1 मिनिट शिल्लक आहे, 1-2 मिनिट शिल्लक आहेत. तर आपण कोणी याच्यावरती हे करू शकता, व्यक्त करू शकता. म्हणजे सचिन सरांनी व्यक्त केलेलं आहे, रवींद्र सर आणि प्रल्हाद सरांनी व्यक्त केलेलं आहे. तर इतर कोणी आपण याच्यावरती व्यक्त होऊ शकता. आपल्याकडे एक 30 सेकंद आहेत. मग आपण ब्रेकआउट रूम लिव्ह करूया का? यस सर. ओके, ओके सर. 30 सेकंद आहेत. ठीक आहे, चालेल. लिव्ह रूमचा ऑप्शन आहे बघा खाली, त्याप्रमाणे आपण लिव्ह होऊ शकतो. आनंद सर, 20 मिनिटच होती ना आपल्याकडे की 15 मिनिटं होती? नाही 20 होते, लास्ट 40 सेकंड काउंटडाऊन चालू आहे. अच्छा अच्छा, आमचं कसं लिव्ह? ओके, ठीक आहे, काय हरकत. मेन सेशन मध्ये आलो का सर आपण? हो हो, मेन सेशन मध्येच आहे आपण. ओके.
हॅलो. हॅलो. हा, आपण सगळेजण मुख्य सत्रामध्ये परत आलेलो आहोत आणि खूप छान पद्धतीनं ब्रेकआउट रूम मध्ये चर्चा झालेली आहे आमच्या तरी. आणि खूप छान पद्धतीनं रोल प्ले सुद्धा झालेला आहे. तर आतापर्यंत जे काही सत्र झालं त्याच्यामध्ये काही कोणाला विचारायचं असेल किंवा काही मांडायचं असेल किंवा ब्रेकआउट रूम बद्दल काही मत असेल, काही प्रश्न असतील तर तुम्ही मांडू शकता. त्यानंतर पुढचं सगळं सत्र आहे ते तुकाराम सर घेतील. मी त्यांच्याकडे हँड ओव्हर करते. ओके. धन्यवाद काजल मॅम. कुणी एखाद्या ग्रुप मधलं जी काही चर्चा होती की जे काही कन्क्लुजन होतं ते लार्ज ग्रुप मध्ये मोठ्या ग्रुप मध्ये शेअर करू इच्छित आहे का? तर ठीक आहे, हा जो आपलं- काही प्रसंग हा जो काही मांडला आपण, याच्यामधून आपल्याला 4 माइंडसेट बद्दल एक प्रकार निवडायचा होता, या दृष्टीने विचार करायचा होता की काय? म्हणजे जे काही 4 माइंडसेट पाहिजे ना आपण आताचे, की इतरांवर दोष देणे, माहिती ऍक्सेप्ट करणे परंतु बदल न करणे, तर अशा पद्धतीचे ह्या 4 पैकी हा प्रसंग होता का? म्हणजे ह्या 4 कॅटेगरी पैकी नाही, एकात नाही, बसवायचा होता? तिथे फक्त समस्या सांगितली होती आणि त्या समस्येत आपण त्या रोलमध्ये जाऊन कशा पद्धतीने ती समस्या बघतो आहे, समस्येकडे ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यात एक मेंटर असतील, एक मेंटी असतील, तर त्या दोघांमध्ये संभाषण कसं होत आहे आणि त्याच्यात कुठे आपल्याला ते 4 प्रकारचे जे माइंडसेट आहेत ते दिसत आहेत का, हे बाकीच्यांनी ऑब्झर्व करायचं असं साधारण. Yes. असं Yes. नव्हतं. Yes. ओके. कोणी समरी शेअर करेल का? ओके. वेळ थोडा पुढे चालला आहे, तर मी थोडं 1 मिनिटात समरी शेअर करतो. सो बेसिकली आपला जर व्यावसायिक विकास किंवा वैयक्तिक विकास व्हायचा असेल तर कोचिंग, मेंटरिंग ह्या प्रोसेस मधून आपल्याला जावं लागतं आणि आपण सतत जात असतो. कोचिंग कधी कोचिंग मधून जात असतो, कधी मेंटरिंग मधून जात असतो. ह्या दोन्ही वेगवेगळ्या प्रक्रियांमधून जात असताना कधी आपण मेंटर तर कधी मेंटी म्हणजे मार्गदर्शन घेणारे या याचा रोल निभावतो. कधी कोच तर कधी कोची असे रोल निभावत असतो. म्हणजे कधी या बाजूला असतो तर कधी त्या बाजूला असतो. तर हे सतत अलटत पलटत असतं. हे अलटत पलटत असताना ही सगळी प्रक्रिया चालू असताना आपल्यामध्ये किंवा समोरच्या मध्ये या प्रकारचे काही माइंडसेट आहेत का, याकडे आपल्याला कॉन्शियसली बघावं लागतं. जर ते माइंडसेट असतील तशा पद्धतीने तर ही प्रक्रिया होण्यासाठी खूप अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला त्या माइंडसेट आपल्या किंवा इतरांच्या दोघांच्याही माइंडसेटकडे कॉन्शियसली बघणं आणि त्यानुसार आपल्याला काही कार्यवाही करणं गरजेचं असतं. आणि हे अशा प्रकारचे माइंडसेट दोन्ही भूमिकेमध्ये येऊ शकतात, मार्गदर्शकाच्या भूमिकेत सुद्धा आणि मार्गदर्शन जो घेणार आहे त्याच्या भूमिकेत सुद्धा येऊ शकतात. तर आपण आता ही समस्या आपण समजावून घेतली, आता सोल्युशनकडे येऊ. तुम्ही बरेच जण काही सोल्युशन सुचवत देखील होतात. मी त्यात काही थोडीशी सोल्युशन ऍड करण्याचा प्रयत्न करत आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही आठवत असतील, तुम्हाला सांगायचे असतील, चॅटमध्ये पण टाकू शकता तुम्ही किंवा त्या 10 मिनिटानंतर आपण अनम्यूट होऊन शेअर देखील करू शकता. सो आता ह्या अशा प्रकारच्या माइंडसेटवर काय उपाययोजना करू शकतो आपण? तर जसं पहिला आपण माइंडसेट बघितला की तुमचं बरोबर आहे, मला हे काही जमत नाही, हात वर करून मोकळं होणं जे असतं ना, तो त्या प्रकारचा माइंडसेट. तर तिथं कोच किंवा मेंटर म्हणून काय करू शकतो आपण, जेव्हा आपली कोचिंग किंवा मेंटीमध्ये अशा प्रकारचा माइंडसेट दिसून येत असते, तेव्हा काय करू शकतो की सकारात्मक विचार करण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतो आपला जो काही अपोजिट आहे. आणि त्या अपोजिट व्यक्तीने काय करू शकतो की आपल्या मध्ये ज्या काही आपल्या वेगवेगळ्या नवनवीन गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये आपल्याला कुठे आनंद मिळतोय, मला काय आवडत आहे हे शोधण्याचा प्रयत्न करू शकतो. दुसरा मुद्दा आहे की चॅलेंजेस आली, मला जमतच नाही असं म्हणायला लागले, तर मग आपण त्यांना तशा या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जी काही तंत्र लागतील, जी काही रणनीती लागेल, जी काही प्रोसेस लागेल, अशा प्रोसेस आपण त्यांना मार्गदर्शित करू शकतो. आणि त्या प्रोसेस
त्या आत्मसात करण्याची समोरच्या व्यक्तीची जबाबदारी आहे आणि त्या समोरच्या व्यक्तीने त्या आत्मसात करून त्याच्यात मग ती समस्या निराकरणाकडे जाऊन आत्मविश्वास मिळवणं गरजेचं आहे. दुसरा माइंडसेट आहे की तुम्ही सांगताय त्यापेक्षा माझंच बरोबर, तुम्हाला काय कळतं मीच माझंच खरं, या टाईपचं ऍटिट्यूड किंवा माइंडसेट आपण म्हणू शकतो, माइंडसेट असतो. तेव्हा थोडस समोरचा जेव्हा आपल्याला म्हणत असतो तुमचं काही नाही माझंच खरं, तर आपण सोडून न देता त्याला थोडस शांत करून सांगू शकतो, बाबा हा तू असं म्हणतोय बाबा की हे असं असं खरं आहे, पण मी एखादं उदाहरण तुझ्या समोर ठेवलं, हे बघ इथं ही आमची गोष्ट आहे, इथं असं असं घडलं आणि त्यातून ही फलनिष्पत्ती आली. जे वास्तवात घडलेलं एखादं उदाहरण आहे ते त्याच्या समोर ठेवू शकतो, त्याच्यावर त्याचं लक्ष केंद्रित फोकस आणू शकतो, जेणेकरून त्याला कुठेतरी प्रश्न पडेल, यार हे तर असं दिसतंय, मी तर असं म्हणतोय. मग तो कुठेतरी विचार करायला लागेल की काहीतरी गडबड आहे, मी म्हणतोय ते नक्कीच माझं खरं आहे का नाहीये, हा प्रश्न करणं स्वतःला की मी म्हणतोय ते खरं आहे की नाही. आणि जर नसेल खरं तर मग त्या व्यक्तीने ती चूक स्वीकारण्याची जबाबदारी, ती तयारी दाखवणं वगैरे वगैरे या दृष्टिकोनातून काम करायला. डिरेक्टली आपण चूक माझी आहे ते कबूल करणं याच्यावर नाही, आधी आपण जे म्हणतोय त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होणं, ते बरोबर आहे की नाही बाबा, हे खूप गरजेचं आहे. तिसरा माइंडसेट आहे यामुळे असं झालं असेल बाबा कारण देणं वगैरे जे आपण म्हणतो त्या परिस्थितीत. तर मग यावेळेस कोच मेंटर त्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन करतील किंवा त्यांची तयारी करून घेतील. प्रत्येक इतरांना दोष न देता दुसरीही बाजू आहे त्याची, जी आपल्या स्वतःकडे बोट दाखवते, ती स्वतःकडे दाखवणारी जी बाजू आहे ती त्यांच्यासाठी थोडीशी ओपन करण्याचा प्रयत्न करू शकतात, जेणेकरून त्यांना आपलंही काही गडबडत आहे ना, समस्या काय आहे नक्की हे थोडंसं लक्षात येऊ शकतं. आणि मग तो तेवढा ओपननेस आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या कोचिने मेंटीने दाखवणं गरजेचं आहे. सोबतच एखाद्या गोष्टीकडे क्रिएटिव्हली सृजनशीलतेने बघणं गरजेचं आहे, तसं कौशल्य विकसित करणं गरजेचं आहे की बाबा ही आमची गोष्ट मी म्हणतोय की नाही मी तर केलं पण असं नाही झालं, की आणखीन वेगळ्या पद्धतीने मी करू शकतो का, करू शकतो तर मग त्याच्यात काय, त्याचा आउटपुट काय असेल वगैरे वगैरे असा जो विचार करणं आहे ना, तेव्हा कुठेतरी आणखीन प्रभावीपणे मी काम करू शकतो ह्याची जाणीव पाहिजे. अशा पद्धतीचे कौशल्य विकसित करणं गरजेचं आहे. चौथा माइंडसेट आहे तुम्ही म्हणताय तसं सगळं होईल, हो हो सगळ्याला हो हो म्हणायचं, मागे गेल्यानंतर तुमचं तुम्ही बघा, मला काही मी काय करत नसतो, अशा पद्धतीचा एक माइंडसेट असतो. आणि मग पुढच्या वेळेस जेव्हा भेटतात तेव्हा पण काही झालेलं नसतं. मग अशा वेळेस आपण काय करू शकतो की बाबा पुढच्या वेळेस 1-2 वेळेस आढळलं ना आपल्याला की बाबा हे हो हो म्हणते पण काय करत तो नाही व्यक्ती, काय काम करत नाही, मग अशा वेळेस त्या व्यक्तीला सोबत घेऊन बसू, ठीक आहे बाबा आपण यावेळेस काय करूयात की चर्चा केली आपण, या अशा गोष्टी होणं गरजेचं आहे, अशा गोष्टींमध्ये बदल करणं गरजेचं आहे. आता आपण प्रत्यक्ष स्वतः दोघे मिळून बसून सोबत बसून करून बघूया, असं म्हणणं देखील गरजेचं आहे. एकदा जेव्हा आपण सोबत बसून करून घेतो तेव्हा त्याला त्या गोष्टींवर आत्मविश्वास येऊ शकतो की त्याला ते कितपत इझी आहे, फार मोठं कष्टाचा डोंगर नाहीये, अशा पद्धतीच्या गोष्टी समजू शकतात, जेणेकरून तो पुन्हा त्या फ्लो मध्ये येण्याची शक्यता असते. हा एक उदाहरण दाखल उपाय आहे की आपल्या व्यतिरिक्त तुम्ही वेगवेगळे उपाय देखील करू शकता. ठरवलेले जे उद्दिष्ट आहे ते वेळेत पूर्ण करण्याचा मानस थोडासा विकसित करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस असाच या माइंडसेट मध्ये असा विचार नसतो की मी करणारच नाही, करू 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 आज करू उद्या करू परवा करू तेरवा करू, अशा टाईपचे पण ज्या व्यक्ती असतात त्या या माइंडसेट मध्ये येतात की हो म्हणतात पण त्यासाठी तो वेळ देत नाही, स्पेसिफिक टाइम सेट करत नाहीत वगैरे वगैरे. तर मग अशा पद्धतीने टाइम सेट करणं, तो थोडासा मानस तयार करणं हे देखील गरजेचं आहे. आता हे थोड्या उदाहरणादाखल उपाययोजना बघितल्या, तुम्हाला काय याच्यात ऍड करायच्या असतील उपाययोजना त्या तुम्ही ऍड करू शकता. सोबतच काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही मांडू शकता, इथं विचारू शकता. कन्क्लुजन हेच आहे की समस्या सोडवण्याकडे आपण खूप कॉन्शियसली बघत असतो, आधी समस्या समजून घेणं हे खूप गरजेचं आहे.
तर मुद्दा हाच शेअर करायचा होता तुमच्याशी की जर कोचिंग मेंटरिंग व्यवस्थित करायचं असेल तर ती समस्या काय आहे, तो माइंडसेट काय आहे आणि तो माइंडसेट कसा अडथळा निर्माण होतो, त्यात कुठल्या पद्धतीचा माइंडसेट आहे हे समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. येस, तुमच्या सर्वांसाठी ओपन आहे फ्लोअर. तुम्ही प्रश्न विचारू शकता, मत मांडू शकता, ऍड करू शकता. या सर्व गोष्टींमध्ये असं वाटतं सर की दुसऱ्याला ऐकून घेणे खूप महत्वाचं आहे. अगदी परफेक्ट मुद्दा सरांनी मांडला. आणि दुसऱ्याला जेव्हा आपण ऐकून घेतो तेव्हाच त्या समस्येवर खऱ्या अर्थाने उपाय आपल्या जवळ येऊ शकतो. कारण प्रत्येक जण म्हणेल की माझं जर काय बरोबर आहे तर त्याचं उत्तर मिळणार नाही त्या समस्येचं. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा, कारण ज्या तडफेनं समोरचा व्यक्ती बोलत असतो तर त्याला अशी अपेक्षा असते की समोरच्यानं आपलं म्हणणं पूर्ण ऐकून घ्यावं आणि त्याचं जर पूर्ण ऐकून घेतलं तर एक तर तो समाधानी होईल आणि नंतर मग त्याला जे काही डिसिजन मिळेल ते मिळू शकेल. तर त्याच्यामुळे ते ऐकण्याचं समोरच्यानी ऐकलं पाहिजे आणि नंतर मग हाही ऐकण्याच्या तयारीत राहा. कारण एकदा पूर्णपणे ऐकलं गेलं की याच्याकडचं जे काही सांगायचं असतं ते संपलेलं असतं आणि मग त्याला सोल्युशन साठी तो प्रयत्न करू शकतो असं मला वाटतं. अगदीच अगदीच डेफिनेटली 100% सरांनी सांगितलं ते योग्य आहे की समोरच्याचं ऐकून त्याचा विचार काय आहे मग आपण ठरवू शकतो की योग्य अयोग्य की अडचणीचं आहे वगैरे वगैरे आणि मग ती समस्या आपण व्यवस्थित समजून घेऊ शकतो. थँक्यू व्हेरी मच सर, थँक्यू व्हेरी मच. या व्यतिरिक्त काही मत, प्रश्न? ओके, काही प्रश्न नसतील, मत नसतील आता सध्या. पुन्हा कधी प्रश्न असतील तर आपण सोबत आहोतच. आपण पुढे जाऊयात. थोडस रिफ्लेक्शन आहे नेहमीप्रमाणे की या सत्रामधून एखादी नव्याने समजलेली गोष्ट कोणती आहे तुमच्यासाठी असेल तर कोणती आहे. तुम्ही चॅटमध्ये तुम्ही याचं उत्तर लिहावं असं मला वाटतं. सो विनंती आहे सर्वांनी चॅटमध्ये जे काही नवीन एखादी गोष्ट कळाली असेल ती आपण मांडूया. सर हे माइंडसेट बदलण्यासाठी काही विशेष उपाय काही करावं लागतात का? म्हणजे जसं की आता तुम्ही जी काही सुरुवातीलाच एक चाचणी दिली होती त्या चाचणीमध्ये देखील असे काही प्रश्न होते उपायासंदर्भात माइंडसेट चेंज करण्यासंदर्भात. मग त्या Yes. अनुषंगाने तर काही चर्चा झाली नाही आपली. म्हणजे नेमकी उदाहरण त्याच्यात काही असे पर्याय होते की साधना, ध्यान करणे किंवा आणखीन संवाद करणे, कौशल्य असे काहीतरी वेगवेगळे म्हणजे पर्याय होते त्याला. त्या दृष्टीने तर काही चर्चा झालेली आठवत नाही. ओके ओके, मे बी सर तुम्ही तो प्रश्न पोस्ट टेस्ट मध्ये पुन्हा एकदा पाहाल ना तर त्यातला एक पर्याय असेल ज्याच्याबद्दल आपण चर्चा केली असेल, तुम्हाला ते नक्कीच सापडेल. सो उपायांबाबत डेफिनेटली चर्चा जास्त करू शकतो, पण एक थोडक्यात की बेसिक एवढ्या तरी गोष्टी करणं गरजेचं आहे किंवा या दिशेनं उपाय शोधणं गरजेचं आहे, एवढ्यापर्यंतच आपण चर्चा केलेली आहे. ते डेफिनेटली पुढच्या काळामध्ये आपण यावर आणखी चर्चा करू शकतो. थँक्यू सर, प्रश्न तुम्ही उपस्थित केला. ओके, माइंडसेट, टाइप्स ऑफ माइंडसेट I understood clearly. Thank you, sir. ओके, पुढचा जो रिफ्लेक्शन करण्याचा प्रश्न आहे सत्राविषयी की या सत्राचा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात व कामात कसा उपयोग होणार आहे असं वाटतं का तुम्हाला? चार प्रकारचे जे काही लोक आहेत, व्यक्ती आहेत, ते शक्यतो लवकर ओळखता येते की कोणत्या कॅटेगरी मधून हा म्हणजे कोणत्या माइंडसेटचा आहे. 4 ज्या कॅटेगरी पाहिल्या आपण त्यापैकी कोणत्या कॅटेगरीच्या माइंडसेटचा हा समोरचा व्यक्ती हा कदाचित लवकर समजेल आता असं वाटतं.
या व्यतिरिक्त इतरांनी देखील अन्य शेअर करू शकता इतर देखील. चॅट मध्ये देखील लिहित आहात. समस्या समजून घेणे गरजेचं आहे. ओके, धन्यवाद सर्वांचे. आपण फार वेळ न घालवता पुढे जाऊया. आता असाइनमेंट कडे आपण बघूयात. थोडक्यात समजून घेऊयात की असाइनमेंट काय आहे आपली. तर सर्वांसाठी सेम असाइनमेंट असणार आहेत. शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील, अधिकारी असतील, या सर्वांसाठी एकच प्रकारची असाइनमेंट आहे. असाइनमेंट आहे अशी की जसं मी ऑलरेडी शेअर केलं की मी स्वतः देखील वेगवेगळ्या माइंडसेट मधून जात असतो. मी कॉन्शियसली बघितलं तर ते मी टाळू शकतो. आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या माइंडसेट मधून जात असतो. आपण आता या सत्रात देखील बघितले माइंडसेट कुठले कुठले आहेत. मग जी काही कोचिंग तुमच्या आयुष्यात चालू आहे किंवा मेंटरिंग चालू आहे, या प्रक्रिया चालू आहेत, त्या चालू असताना कोणत्या माइंडसेट मधून गेला आहात किंवा जात आहात का, तो जो काही प्रसंग आहे तो प्रसंग इथे लिहायचा आहे. आणि मग तो प्रसंग कसा लिहायचा, तर त्यासाठी खाली काही मुद्दे दिलेले आहेत. जसं जो काही प्रसंग आहे त्याचं थोडक्यात वर्णन करू शकतो आपण. आणि त्याच्यानंतर या प्रसंगात तुम्ही कशी प्रतिक्रिया दिली याच्यावर थोडस लिहू शकता तुम्ही. आणि मग हा सगळा जो वरचा प्रसंग आहे तो कुठल्या माइंडसेट मध्ये येतो, कुणामध्ये कुठल्या प्रकारचा माइंडसेट दिसतो आहे, माझ्या स्वतःमध्ये कुठल्या प्रकारचा माइंडसेट दिसतो आहे, प्रामाणिकपणे लिहायचं आहे. आपण काय हे शेअर करण्यासाठी नाहीच करत आहोत. आणि मग ते बदलण्यासाठी तुम्ही या अगोदर घडलेला प्रसंग असेल तर त्यावर काही प्रयत्न केलेले आहेत का, आता घडत असेल तर त्याच्यावर काही प्रयत्न करत आहात का, किंवा यानंतर भविष्यात कधी अशा प्रकारचे प्रयत्न करू इच्छिता का, अशा बाबतीत सुद्धा तिसरा मुद्दा आपण लिहायचा आहे. आणि मग हे तुमच्या आयुष्यातले वैयक्तिक महत्वाची सूचना ही आहे की आयुष्यातले वैयक्तिक प्रसंग पाठवणार आहात त्याबाबत कुणासोबतही चर्चा केली जाणार नाहीये, ते कुणाशी देखील शेअर केली जाणार नाहीये. सगळ्यात महत्वाचं, त्यावरून तुम्हाला कधी कुठल्याही व्यक्तीला जज केलं जाणार नाही. त्यामुळे निश्चिंत राहा, जे तुम्हाला वाटतंय ते लिहू शकता प्रामाणिकपणे. असं होत नाही की आपला सगळा माइंडसेट अगदी परफेक्टच आहे. आपणही आपल्या वेगवेगळ्या माइंडसेट, फक्त ते विचार करून रिफ्लेक्ट करा की खरंच मी कशा पद्धतीने विचार करत होतो, की तिथे मी काय वागलो आणि आता ते मला कसं वाटतंय, कुठल्या माइंडसेटचं वाटत आहे, असं आपण विचार करून लिहायचा आहे. जी काही असाइनमेंट लिहिणार आहोत आपण ते वर्ड फाईल मध्ये लिहू शकतो आणि किंवा कागदावर लिहू शकतो. मी जास्त रेकमेंड करेन की आपण वर्ड फाईल मध्ये लिहिलं तर जास्त सोयीस्कर राहील. जर शक्य नसेल तर कागदावर लिहा आणि त्याचा फोटो काढून आपण त्या फॉर्म मध्ये अटॅच करू शकतो. पण त्या फोटोला किंवा तुम्ही जे वर्ड फाईलचं पीडीएफ डॉक्युमेंट बनवतात त्या डॉक्युमेंटला नाव देताना असाइनमेंट 7 7वी असाइनमेंट आहे म्हणून A7_ तुमचं काय कॅडर आहे ते लिहू शकता, नाव आणि रोल नंबर याप्रमाणे लिहू शकता. जसं उदाहरण दिलेलं आहे की A7_HM_ सावंत कांबळे सम्राट कांबळे _23 असं सगळं पूर्ण लिहिलेलं आहे. म्हणजे ते सापडायला व्यवस्थित जातं, मिसमॅच होत नाही, तुमचं कुठे सापडलंच नाही, तपासलं गेलं नाही असं नाही होत. आणि मग जो काही फॉर्म येईल तुमच्यासोबत शेअर केला जाईल तो फॉर्म, त्या फॉर्मला तुम्ही ती फाईल अटॅच करू शकता. मी इथे तुम्हाला सर्वांना एकदा नमूद करेन की बऱ्याच जणांचे पीडीएफ येत आहेत आणि त्या पीडीएफ मध्ये फॉन्ट दिसत नाही. तर पीडीएफ केल्यानंतर थोडस एन्शुअर करूयात आपण की त्या पीडीएफ मध्ये फॉन्ट बरोबर कन्वर्ट झाला आहे का, कारण फाईल टाईप चेंज होत असतो. फाईल टाईप चेंज झाल्यामुळे तुमचा जो काही फॉन्ट आहे त्याला धक्का बसण्याची शक्यता असते. तर तसंही थोडस खात्री करून घ्या अटॅच करण्यापूर्वी, आपली फाईल व्यवस्थित दिसते. पोस्ट टेस्ट या सत्राची जी आहे, सत्राची म्हणण्यापेक्षा वेबिनारची, मागचं सत्र मागच्या आठवड्यातलं आणि या आठवड्यातलं सत्र, त्याची आज पोस्ट टेस्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल. ती बरोबर 24 तास तुमच्यापर्यंत राहील आणि 24 तासात तुम्हाला पोस्ट टेस्ट भरायची आहे. त्यासाठी तुम्हाला हार्डली 5 ते 7 मिनिटं लागतील. आणि त्यानंतर असाइनमेंट मात्र त्याच्यानंतर 6 तारखेपासून ओपन केली जाईल, तुमच्यासोबत फॉर्म शेअर केला जाईल आणि 15 तारखेपर्यंत ती असाइनमेंट तुम्हाला सबमिट करायची आहे. आणि नेक्स्ट वेबिनार आपलं 25 सप्टेंबर रोजी असणार आहे.
थोडासा मोठा गॅप आहे, याबद्दल सविस्तरपणे दीपाली मॅम तुमच्याशी चर्चा करतीलच. मी त्यांच्याकडे सूत्र देण्या अगोदर एक शेवटचा मुद्दा बोलू इच्छितो की आपण सगळ्यांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, जो उद्या येऊ घातलेला आहे. बरेच दिवस झाला आपण सोबत एकत्र आहोत आणि तुमच्याशी वेगवेगळ्या स्तरावर संवाद घडलेला आहे. तर तो संवादातून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. कुठे ना कुठे तुम्ही सर्वजण माझे गुरु आहात. सो तुम्हा सर्व गुरूंना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी हँडओव्हर करेन दीपाली मॅमकडे. हॅलो. हा सर, कोणी बोलतंय का? प्रल्हाद सर, नितीन सर. हो हो हो. हॅलो हॅलो. हा मॅम. हॅलो. हा बोला बोला सर बोला. हा, आता सरांनी आम्हाला सर्वांना शुभेच्छा दिल्या, परंतु आपण जे ट्रेनी आहात या सत्राचे किंवा या ट्रेनिंगचे जे आपण सर्व ट्रेनी आहात ते सर्व आजच्या मितीला आमचे गुरु आहात. आणि म्हणून आमच्या वतीने सुद्धा आपणा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. येस सर, धन्यवाद सर, थँक्यू सर, थँक्यू सो मच. आपण बघा या प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने 7 वेबिनार मधून वेगळे वेगळे विषय घेऊन आपण या बाबी समजून घेत आहोत आणि हे करत असताना आपण स्वतःला देखील खूप डीपली समजून घेतोय असं मला वाटतंय. म्हणजे जसं की आजचं आपलं हे जे सत्र आहे कोचिंग आणि मेंटरिंगचं, तर यामध्ये आज आपण ज्या विविध मानसिकतांबद्दल चर्चा केली. तर 2 सिच्युएशन्स नेहमी एक तरी या प्रकारच्या मानसिकता आपल्याला समोरच्या मध्ये दिसून येणार आहेत किंवा आपण स्वतः देखील त्यामधून जात असतो. म्हणजे इन्क्लुडिंग मी सुद्धा आहे त्यामध्ये, की कधी कधी आपण जागरूक असलो, अवेअरनेस आपला असेल त्या ठिकाणी, तर आपल्याला लक्षात येतं की अरे या परिस्थितीमध्ये माझे दोष देणं होतंय समोरच्या परिस्थितीला, किंवा डायरेक्ट दोष देणं होत नसलं तरी कमी पाहणं, कमतरता शोधणं, ही एक मानसिकता म्हणेन मी की कमी आहे लॅकिंग त्याला आपण म्हणू. तर हा जो लॅक अवेअरनेस आहे तर तो होतोय का माझ्याकडून, कमी पाहणं होतंय का, तर हे देखील आपल्याला लक्षात येईल. तसेच कधीतरी असंही होतं की बऱ्याचदा की माझं तेच खरं असं आपण जात असतो यामधून, इन्क्लुडिंग मी, की माझं बरोबर आहे, कारण आपल्याला आपण कायमच बरोबर वाटत असतो. तर मला असं वाटतं की समोरच्यांच्या मानसिकता त्यांच्या हातात आहेत बऱ्याच अंशी, पण आपल्या स्वतःची मानसिकता ही आपल्याला ती आपण बघू शकलो आणि त्यावरती जरी आपण छान पद्धतीने काम करू शकलो तरी ऍटलिस्ट आपल्याला जो त्रास होतो कधी कधी परिस्थितीचा, इतरांच्या वागण्याचा, तो कमी होऊन जाईल त्या ठिकाणी. तर छान असं सत्र होतं. आणि या ठिकाणी बघा काजल मॅडम, तुकाराम सर, प्रवीण सर, भाग्यश्री मॅडम आणि LFE ची ही सगळीच टीम, विनू मॅडम आहेत. तर हे सगळी टीम आपल्यासोबत छान पद्धतीने 7 वेबिनार पर्यंत आपण हे घेतलेले आहेत वेगळे वेगळे विषय. तर आपला एक शेवटचा वेबिनार 8वा वेबिनार असणार आहे. मग ही वेबिनारची सिरीज आपली या ठिकाणी होणार आहे. तर ही नेक्स्ट वेबिनार आपण 25 तारखेला यासाठी घेतोय की गणपतीचा आता हे असणार पुढच्या आठवड्यात, त्यामुळे सगळेजण बिझी पण असतील त्यामध्ये. त्यानंतर अनंत चतुर्दशी पण येणार आहे त्या ठिकाणी, त्यामुळे तो पण आपण एक मुद्दा लक्षात घेतलेला आहे. मग असाइनमेंट कोणाच्या मागे पडू शकतात, लक्ष दिलं जाणार नाही, या अनुषंगाने आपण ही जरा 25 म्हणजे थोडी पुढची तारीख घेतली, दोन आठवडे सोडून वगैरे. तर हा विचार या ठिकाणी आपण केलेला आहे. तर बघा, सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या देखील सगळ्या टीम पर्यंत पोहोचत आहेत. तर हेच आहे, कनेक्शन आहे, हे कुठेतरी आपण सगळे कनेक्ट झालेलो आहोत. आणि शिक्षणाची ही जी प्रक्रिया आहे ही निरंतर आहे आणि या प्रक्रियेमध्ये आपण एकमेकांपासून सतत काही ना काही शिकत असतो. फक्त एकमेकांपासून नाही तर निसर्गापासून आणि प्रत्येक गोष्टीपासून शिकत असतो. तर सर्वांना TRTI तर्फे देखील
देखील शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. LFA टीमचे देखील या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. आपणा सर्वांनी देखील ऍक्टिव्ह सहभाग घेतलेला आहे सत्रांमधून. असाइनमेंट देखील आपण सबमिट करत आहात वेळेत, आणि आता शेवटच्या वेबिनार साठी देखील असंच आपलं सहकार्य या ठिकाणी लाभेल असं आपण म्हणूयात, आणि या ठिकाणी आपण थांबूयात. तर सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि शिक्षक दिनाच्या पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. सर्वांनी एक व्हिडिओ ऑन केला एका मिनिटासाठी, तर आपण एक फोटो घेऊयात. चांगला दिवस आहे. सर्वांना रिक्वेस्ट आहे की जाण्यापूर्वी आपण एक फोटो घेण्यासाठी एकदा अनम्यूट करूया. व्हिडिओ ऑन करूया. ओके, स्माइल सगळ्यांची. थांबा अजून एक मिनिट. Yes. Thank you very much. Bye. आनंद सर, थँक्यू सर. आनंद सर, मीटिंग सर्वांसाठी. हॅलो हॅलो हॅलो.